दिलेला आहे तो आहार परिणामकर भाव असं ते मला सांगितलंय त्यांनी की आहार परिणामकर भाव समजूयात शिकवण्यापेक्षा, कारण मला जी सवय आहे ती शिकवण्याची सवय आहे, पण तुम्हाला ते ऑलरेडी माहिती आहे. आपण फक्त ते थोडंसं त्याच्यातला ग्रंथोक्त किंवा थेरॉटिकल, कारण आपण चरक चिंतन या ग्रुपमध्ये बघतोय, म्हणजे आपण चरकाशी रिलेटेड किंवा चरकांनी आहार परिणामकर भाव हे कुठे सांगितलेत, का सांगितलेत आणि त्याचा आपल्याला चिकित्सेत उपयोग काय या उद्देशाने बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला माझा असा हे आहे की आहार परिणामकर भाव हे चरकांनी कुठे सांगितले, अजून आणि इतर ग्रंथकारांनी म्हणजे बृहत्त्रयी सोडून, बृहत्त्रयी म्हणजे त्यापैकी आपला चरक लाडका, त्याला सोडून सुश्रुत किंवा वाग्भटांनी आहार परिणामकर भाव सांगितलेत का? सगळ्यात पहिले की विमानस्थानात सांगितलेलं नाही. हा सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण असा आहे की चरकांनी आहार परिणामकर भाव म्हणजे विमानस्थान हे बेसिकली सांगितले कशासाठी किंवा प्रत्येक स्थानाची गरज काय आहे. तर विमानस्थान परिमाण बघायचं आपल्याला, कुठलंही जिथं प्रमाण बघायचंय, मग ते दोषांचं असेल, रसांचं असेल, धातूंचं असेल, आपल्या शरीरातल्या प्रकृती आधी सप्त दश सगळ्या शरीरभावांचं जिथं प्रमाण ज्ञानार्थम, आणि नुसतं प्रमाण ज्ञानार्थम नाही तर दोष प्रमाण ज्ञान हे कशासाठी आहे तर बल प्रमाण ज्ञानार्थ, म्हणजे त्या मानावरून तुम्हाला दोषांचं बलांचं ज्ञान करायचं असेल म्हणजे बल प्रमाण ज्ञानार्थ, आणि त्याच्यावरून भेषज प्रमाण ज्ञानार्थ मला कळलं की माझ्यामध्ये हा दोष वाढलाय, एवढं प्रमाणाने वाढलाय, पण त्याच्यावर करायचं काय, कुठलं भेषज चूज करायचं यासाठी म्हणून भेषज प्रमाण ज्ञानार्थ, यासाठी म्हणून विमानस्थान सांगितलं. पण बेसिकली आहार परिणामकर भाव हे विमानस्थानात न सांगता शारीर स्थानात सांगितले. म्हणजे शारीर स्थान हे बेसिकली कशासाठी आहे, जसं आपण आता विमानस्थान बघितलं की विमानस्थान हे दोष प्रमाण ज्ञानार्थम, बल प्रमाण ज्ञानार्थम किंवा भेषज प्रमाण ज्ञानार्थम आहे, तसं शारीर स्थान हे कशासाठी आहे? शारीर स्थान खास करून हे जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळं जे काय आहे ते शारीर स्थानामध्ये आलेलं आहे, त्या स्थानामध्ये आलेले. म्हणजे शरीरम अधिकृत्यम तंत्र, म्हणजे तुमच्या शरीराला टार्गेट करून किंवा तुमच्या शरीराला फोकस करून ते स्थान सांगितले. मग शरीर म्हणजे काय? शरीयतेतच शरीरम हे आपण पहिल्या अगदी फर्स्ट इयर पासून शिकत आहोत. पण हा एकच आस्पेक्ट आहे का शरीराचा, ज्याची झीज होते ते शरीर, श्रीयते झीजमान होतं ते शरीर, पण हा आस्पेक्ट फक्त शरीराचा येणार आहे का? असं झालं असतं तर आपण सगळे क्षीणच होत गेलो असतो, आपण वाढलो असतो का? मी जेवढी जन्माला आले किंवा तुम्ही जन्माला आला 0 एज, मग 1 वर्षाचे, 10 वर्षाचे, 15, 25, 30, 35, हे श्रीयमान आहे का? नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, चयमान ही पण अवस्था, म्हणजे वृद्धी हे पण त्याचा एक आस्पेक्ट आहे. आपण जो श्रीयते बघतो हा फक्त कॅटाबॉलिक आस्पेक्ट झाला, त्याच्या सोबत कुठला पाहिजे तर अनाबॉलिक आस्पेक्ट पण पाहिजे. तो कशासाठी तर चय ची चियते अनेनैती काय, काय चिकित्सा म्हणजे अल्टिमेटली काय आहे की काय म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी चय घडवून आणणार आहात, ज्याचं गृहण पोषण घडवून आणणार आहात, तो चय आहे. आणि अशा चयासाठी जो 6वा अध्याय सांगितला शरीर विचय शारीर, त्या 6व्या अध्यायामध्ये आहार परिणामकर भाव, म्हणजे अध्यायाचं जे काही नामकरण चरकांनी केलेलं आहे ते सुद्धा व्हेरी स्पेसिफिक की बाबा या अध्यायामध्ये मी काय सांगणार आहे, मी हे सांगणार की शरीर विचय मध्ये मी काय सांगणार आहे तर तुमच्या शरीराचा विचय कसा होतो हे सांगण्यासाठी म्हणून त्या अध्यायाची रचना केली. त्यातला अगदी पहिला श्लोक जो आहे अथातः शरीर विचयम शारीरम व्याख्यास्यामः, की मी कुठल्या अध्यायाचं व्याख्यास्याम करतो हे पुन्हा चरकांचं तुम्हाला माहिती आहे की हे कुठेही डिस्क्रिप्शन नाही, रिटर्न फॉर्म मध्ये कुठेही चरक नव्हता. चरक हा काय आहे, व्याख्यान स्वरूपी सांगितला गेलेला आहे. कुठेही रिटर्न फॉर्म मध्ये कुठलीही संहिता लिहिली गेली नव्हती की मी सांगितली, तुम्ही ऐकली, त्यांनी त्याला सांगितली, त्यांनी त्याला सांगितली, ब्रह्मा स्मृत्वा, आठवण करून आणि बोलून दाखवलेलं सायन्स आहे. इथे रिटर्न फॉर्म मधलं कुठलंही सायन्स नाही. तर पहिल्या श्लोकात त्यांनी या अध्यायाचं हे केलेलं आहे
की शरीर विषयः शरीर उपकारार्थम इष्यते ज्ञात्वा हि शरीर तत्वम शरीर उपकारकरेषु भावेषु ज्ञानम उत्पद्यते तस्मात् शरीर विषयम प्रशंसती कुशला. ज्याला कुशल वैद्य बनायचं आहे त्यांनी काय करायला पाहिजे तर त्यांनी या शरीर विषयी शरीराचा अभ्यास हा केलाच पाहिजे. कारण शारीर स्थान हे तुम्ही जर याच्या आधीचे अध्याय जर बघितले तर त्या आधीच्या अध्यायामध्ये काय काय वर्णन आहे. जर शारीर स्थानाचे आपण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा बघून मग 6व्याकडे आलो. डायरेक्टली 6व्याकडे आलेला नाही येतो, कारण त्याला मग आहार परिणाम कर भाव त्यांनी सूत्रस्थानात सांगितले असते. जिथे सूत्रस्थान 28 मध्ये त्यांनी आहार रस तयार केला किंवा तिथं पुष्यंती आहार रसात किट्टम हे सांगितलं, तिथं सांगितलं नाही. रसविमानीय पहिला आणि दुसरा सांगितला की जिथं अष्ट आहार विधी विशेष आयतन किंवा आहार विधी विधान सांगितलं तिथं सांगितलं नाही. त्यानंतर निदान गेला, इंद्रिय स्थान गेला की जिथं रसवर्ण बदलल्यानंतर तुमच्यामध्ये काय अरिष्ट लक्षणं दिसतात हे सांगण्यासाठी तिथं त्यांनी इंद्रिय स्थानात सांगितलं की रस इंद्रिय जो वर्णन केला 6वा. हे सगळं सोडून डायरेक्ट तो शारीर स्थानात येतो. म्हणजे शारीर स्थानात हे सांगण्यापाठीमागचा उद्देश काय होता. पहिला अध्याय चरकांचा शारीरचा पहिला जर आपण बघितला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा बघितला तर यात एक सिक्वेन्स आहे की तो जो काही आधी सृष्टी उत्पत्ती आहे, आधी सृष्टी उत्पत्ती सिमिलर अप्लाय टू बॉडी. जसा सृष्टीतला उत्पत्ती आहे तशी पुरुषाची उत्पत्ती आहे, म्हणून मग तो पतिता पुरुषी आहे की मग किती प्रकारचा 1, 2, 3, 24 तत्वात्मक वगैरे वगैरे हे सांगून मग तो दुसऱ्या स्थानात आला खुड्डिका. मग महती गर्भावक्रांती, गर्भ निर्माण झाला, गर्भामध्ये सगळे स्रोतस निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मग तो कुठे आला तर मग शरीर विषयामध्ये आला. हा त्याचा एक फ्लो आहे आणि त्या फ्लो मध्ये शरीर विषय का सांगायचं, प्रयोजन काय, एम ऑफ धिस चॅप्टर असं आम्ही जेव्हा शिकवतो किंवा आपण शिकवताना आम्ही असं शिकवतो तर या चॅप्टरचं या अध्यायाचं एम काय. सर नेहमी तंत्रयुक्ती शिकवतात म्हणजे सरांच्या पुस्तकात, तर या अध्यायाची तंत्रयुक्ती किंवा या अध्यायाचं अधिकरण काय आहे तर अधिकरण हे आहे की मला शरीर विषयः शरीर उपकारार्थम इष्यते. माझी इच्छा काय आहे हा शरीर विषय शिकण्याची तर शरीराचे उपकार इन द सेन्स काय, चक्रपाणींनी खाली सांगितलंय की शरीर उपकारार्थम इति शरीर आरोग्यात. म्हणजे उपकार करायचे मला माझ्या शरीरावर, म्हणजे मला काय करायचं की त्याचं आरोग्य हे मेंटेन ठेवायचं आहे. त्या मेंटेन ठेवण्यासाठी मला कुठल्या कुठल्या भावेषु ज्ञान उत्पद्यते, त्याच्यासाठी आवश्यक अशा भावांचं मला ज्ञान असायला पाहिजे. मग आता इथे भाव म्हणजे काय, भाव शब्द काय इंडिकेट करतो, कारण आहार परिणाम कर भाव म्हणजे 3 ऍस्पेक्ट्स आहेत. एक पहिला ऍस्पेक्ट आहे आहार, दुसरा ऍस्पेक्ट आहे परिणमन करणं. कर हा त्याला लागलेला हे आहे की आपण काय म्हणतो त्याला ऍक्शन वर्ब जसे असतात तसा त्या परिणामाला लागलेला कर हा काय तर ऍक्शन वर्ब आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन तिसरा ऍस्पेक्ट काय आहे तर भाव. तर भाव काय इंडिकेट करतो, द्रव्य पदार्थ अजून ज्याचं अस्तित्व आहे की भू भवती, ज्याची सत्ता दाखवता येते की हा बाबा हे आहे. द्रव्य गुणकर्म आणि आश्रिता, की द्रव्य नुसतं असून चालत नाही, त्याच्यामध्ये गुणकर्म आहेत पण गुणकर्माला आपण म्हणत नाही. गुणकर्म कुणाच्या आश्रित आहे, द्रव्याच्या आश्रित आहे. आणि द्रव्य पुन्हा कशामध्ये येतं, द्रव्य कशामध्ये इन्क्लूड केलेलं आहे चरकाने, 6 पदार्थ, षट पदार्थ. त्या षट पदार्थामध्येही द्रव्याला महत्व दिलं नाही पहिल्यांदा. त्याचं सामान्य विशेषण द्रव्य गुणकर्म समवाय आणि तोच समवाय तेच द्रव्य तोच अप्लाय करायचा कुठला सिद्धांत आहे तर सामान्य विशेषण. आणि हे सगळं जिथं अप्लाय होतं त्यासाठी म्हणून आहार परिणाम भाव शिकायचे. म्हणजे षट पदार्थ ही बेसिक आहे. षट पदार्थ पुन्हा कशामध्ये येतात, म्हणजे आपण जेव्हा मागे 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 जातो तर चरक सूत्रस्थान पहिला की पुन्हा कारण द्रव्य खदिनी आत्मा मन कालो, त्याच्यामध्ये पुन्हा काल. म्हणजे या आहार परिणाम कर भावांचं जरी वर्णन इथं असेल तरी त्याचा सिक्वेन्स, त्यातला जो प्रत्येक एक भाव सांगितलाय तो प्रत्येक भाव वेगवेगळ्या ऍस्पेक्टनी वेगवेगळ्या ठिकाणी वर्णन केलेले. इथे फक्त संग्रहाने संक्षेपेन प्रत्येक गोष्ट ही काय आहे ही संक्षेपेन आहे, कारण बुद्ध्यानाम बुद्धिवर्धनाम मूढानाम. त्याच्यामुळे आपण हुशार आहोत असंच आपण म्हणूया. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपल्या फक्त बुद्धीच्या वर्धनासाठी आपण हा अध्याय निवडलाय. अदरवाईज जर आपल्याला सगळं एकत्र करायचं असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे. असं हे तस्मात् शरीरम विचयम की त्या
शरीरस्य विचयनम विचयः शरीरस्य प्रविभागेन ज्ञानमित्यर्थ. त्या प्रत्येक शरीराच्या विभागाचं ज्ञान करायचं. आता शरीर पुन्हा कशाने बनलेलं हे त्यांनी पुढे सांगितलं. म्हणजे मला यातून असं म्हणायचं की शरीर किंवा आहार परिणामकर भाग हे डायरेक्टली वर्णन नाहीयेत, या अध्यायात सांगितलेले आहेत. म्हणजे एम जे काही फोकस केले आणि त्याच्यामध्ये डिरेक्टली तो आहारावर गेला नाही, त्यासाठी पहिल्यांदा पहिले 10 श्लोक सांगितलेत आणि त्यानंतरचा 12वा श्लोक हा आहार परिणामकर भाग. त्या प्रत्येक श्लोकामध्ये आपण नको जायला, आपण डायरेक्ट आहार परिणामकर भावामध्ये जाणार आहोत. पण त्यापूर्वी फक्त एका ह्याच्यात की काय काय सिक्वेन्स सांगितलाय. तर सगळ्यात पहिल्यांदा आहार परिणामकर भाव कशासाठी आवश्यक आहे, का आवश्यक आहे? पचनासाठी, शरीराच्या वृद्धीसाठी. अगदी हे त्यातून आपल्याला काय मिळणार आहे, म्हणजे आउटपुट काय? स्वास्थ्य मिळवायचं. स्वास्थ्य केव्हा मिळणार आहे? साम्यातून मिळणार आहे. त्याच्यात जर वृद्धिक्षय झाली तर मिळणार नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट काय आहे, आपल्याला शरीराचं पोषण करायचं. पोषण जर नाही केलं तुम्ही तर हे सगळं होणार आहे का? होणार. मला खूप चांगला आता चहा आणला पण तो फक्त बाहेर ठेवला, तुमच्या अंगाला लागला का? नाही. जोपर्यंत तुम्ही ते घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं काही होणार आहे का? नाही. म्हणजे फक्त आहार मी भात बाहेरून लावला, काजू बदाम बाहेरून लावले म्हणून माझ्या शरीराची वृद्धी पोषण होणार आहे का? नाही. म्हणजे त्याचं मला काय करायचंय, त्याचं परिणमन करायचंय. आणि ते परिणमन होण्यापूर्वी हे कुणाचं परिणमन करायचंय? आहाराचं. कशासाठी करायचंय? शरीरासाठी करायचंय. म्हणून सगळ्यात पहिली आणि बेसिक डेफिनेशन जी शरीराची ती पहिल्या श्लोकात सांगितली. तिसऱ्या की तत्र शरीरम नाम चेतना अधिष्ठानभूत पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोगवाय. पुन्हा समयोग, कुठेही समयोगला सोडलेलं नाहीये. म्हणजे समयोग अपेक्षित. म्हणजे पहिल्यांदा शरीर सांगितलं, त्याच्या पुढे जाऊन या शरीराची जर तुम्हाला वृद्धी किंवा क्षय करायचा असेल तर त्याच्या पुढचा श्लोक योगपद्येन तू विरोधीनाम धातूनाम. हा जो काही श्लोक सांगितलेला आहे हा श्लोक वृद्धिक्षयासाठी. त्याच्या पुढे जाऊन मग काय आहे, तुम्हाला जर वृद्धिक्षय नको असेल तर तुम्ही काय मेंटेन करायला पाहिजे, तुमचं धातू साम्यकरम भवती की वृद्धी आणि क्षय. वृद्धी आणि क्षय जर होत असेल तर तो वृद्धिक्षय पुन्हा अल्टिमेटली कुठल्या सिद्धांतामध्ये बसवतो आपण? सामान्य विषयामध्ये. म्हणजे जर विरोधी द्रव्य सेवन केलं तर तुमचा काय होणार आहे? ऱ्हास. सामान्यम एकत्व कर्म. सामान्यने काय करतं? एकत्व करतं आणि वृद्धी काय करते? ऱ्हास करते. हे सांगून त्याच्या अनुषंगाने भेषज सांगितलं. भेषज सांगून नंतर 8व्या श्लोकामध्ये देश काल आत्म. त्यासाठी तुम्हाला काय आहे? पुन्हा सामान्य विशेष 3 प्रकारचं द्रव्य, गुण, कर्म. तुम्ही ज्या प्रकारचं द्रव्य सेवन कराल, ज्या गुणात्मक कराल, ज्या कर्मात्मक कराल त्या अनुषंगाने तुमच्यामध्ये वृद्धिक्षय होणार आहे. त्यानंतर त्याच्यानंतरचा जो 9वा श्लोक आहे हा आहार परिणामकर भावाचा आउटपुट आहे. म्हणजे धातवाः पुनः शारीराः समान गुणैः समान गुण भूयेष्टै वा अपि आहार विकारैः अभ्यस्यमानैः वृद्धिं प्राप्नुवन्ति ह्रासन्तु विपरीत गुणैः विपरीत गुण भूयिष्टै वा अपि आहारैः अभ्यस्यमानैः. म्हणजे काय की आहार परिणामकर भावाचा इफेक्ट काय दिसणार आहे, तर तुम्ही ज्या सम धातवांचं सेवन कराल, धातवांचे इन द सेन्स इथं काय सांगितलंय, समान गुणही. आता गुण कुठले अपेक्षित आहे? विंशती शारीर गुण अपेक्षित. कारण शारीर गुणांना काय म्हटलेलं आहे किंवा गुरुवादी गुणांना काय म्हटलेलं आहे? शारीर गुण म्हटलेले की ते शरीराला अभिप्रेत करून सांगितले. त्यामुळे शारीर गुणांचं जर तुम्ही सेवन करायचं असेल किंवा शारीर गुणांची वृद्धी करायची असेल तर तुमच्यासाठी कुठले गुण आवश्यक आहेत? गुरुवादी गुण आवश्यक. आणि ज्या गुणांचं तुम्ही सेवन करता त्या गुणांसम त्या धातूची वृद्धी. फॉर एक्झाम्पल रसाचं मला प्रीणन करायचंय तर मला कुठला आला पाहिजे? द्रव, सरस, स्निग्ध, मृदू या गुणांचं मी सेवन करायला पाहिजे. त्याचऐवजी मला जर पृथ्वीचं करायचं आहे किंवा अस्थीचं करायचं आहे तर पृथ्वी महाभूताचे जे गुण सांगितले यद्रव, स्थूल, स्थिर, गुरु, विशेषता, कठिनम, अंगम, हे सगळं जर मी केलं तर माझ्या गुणाची वृद्धी होणार आहे? अस्थीची वृद्धी. हे गुण म्हणजे अल्टिमेटली मी काय सेवन करणार आहे? द्रव्य सेवन. ही यत्राशितः कर्मगुण, त्यामुळे द्रव्य सेवन कर. हे जर मी केलं तर त्या धातूची वृद्धी पावणार आहे आणि त्याच्या विपरीत गुण भूयिष्ठ, त्याच्या अपोजिट गुणांचं जर सेवन केलं तर काय होणार आहे? ऱ्हास होणार. आणि हा वृद्धी आणि हा ऱ्हास
कशातून मिळणार आहे, तर मी ज्या गुणाच्या समान आहाराचा अभ्यास करणार आहे. बरोबर, म्हणजे आहार परिणामकर भावामधला पहिला काय झाला, आहार कसा घेणार मी किंवा कसा घ्यायला पाहिजे, तर ज्या धातूच्या सम तुम्हाला वृद्धी करायची आहे किंवा त्या धातूच्या क्षय करायचा आहे त्या गुणांच्या त्या कर्मांच्या समान मी अभ्यास करायला पाहिजे. दुसरा आस्पेक्ट काय आला, परिणमन. पहिला आस्पेक्ट काय झाला की कुठल्या आहाराचं मी सेवन करायला पाहिजे. दुसरा काय आहे, परिणमन. मग पुढे शरीर धातू गुणांचं ते सगळं वर्णन केलेलं आहे. ते सगळे केल्यानंतर आहार परिणामकर भावाच्या पूर्वी बलवृद्धिकर आणि बलवृद्धिकरच्या आधी शरीर वृद्धिकर भाव सांगितले. शरीर वृद्धिकर भाव का सांगितले आणि किती सांगितले तिथे, 12 नंबर प्रश्न. कासनेन 4 भाव आहेत. शरीर कासनेन शरीर वृद्धिकरास्तु इमे भावा भवन्ति तद यथा कालयोगः स्वभाव संसिद्धी आहार सौष्ठवम अविघातश्चेत. म्हणजे त्याच्यामधला जर तिसरा आस्पेक्ट आपण बघितला, तुमच्या शरीराची वृद्धी करायची आहे, वाढवायचंय तुम्हाला शरीर, बालक तुमच्याकडे आलेले आहे त्याला तुम्हाला वाढ करायची, काय फॅक्टर्स आवश्यक आहे, तर हे 4 फॅक्टर. त्या 4 फॅक्टर मधला काल हा तो 1 वर्षाचा होता तो 2 वर्षाचा होणारच आहे, 2 चा 3 होणारच आहे, 3 चा 4 होणारच आहे. बरोबर आहे, त्याच्यात तुम्ही काय करणार आहात का, नाही. स्वभाव संसिद्धी, प्रत्येक द्रव्याचा स्वभाव आहे वाढ होणं. बरोबर, त्याच्यामुळे स्वभाव संसिद्धी आहे. तिसरा फॅक्टर आपल्या हातात असतो आहार सौष्ठवम. सौष्ठवम इति संपतम, संपतम इति प्रशस्त गुणम अभिदाय, की चांगले प्रशस्त. आपण नेहमी बघताना कसं म्हणतो की चांगल्या क्वालिटीचा भाग, चांगल्या क्वालिटीचं सोनं. हे का, तर क्वालिटी मेंटेनन्स जो आहे तो कशासाठी आवश्यक आहे, आहार. तुम्ही निकृष्ट दर्जाचं खाताय का तुम्ही उत्कृष्ट दर्जाचं खाताय, त्याच्यावर तुमच्या शरीराची वाढ होणं अपेक्षित आहे. म्हणजे शरीराच्या वाढीसाठी कोण आवश्यक आहे, आहार. आणि त्या आहारावर कोण परिणाम करणार आहे, म्हणून पुढे सांगितलं. हाच आहार सौष्ठव पुन्हा दुसऱ्या आस्पेक्टने सांगितला बलवृद्धिकर भावांमध्ये. बलवृद्धिकरास्तु इमे भावा भवन्ति. मग बलवत पुरुषे देशे जन्म, बलवत पुरुषे काले सुखच्च कालयोगः बीज क्षेत्र गुणसंपच्च आहार संपच्च. म्हणजे तुमचं बल जरी वाढवायचं असेल, इथं बल इन द सेन्स काय आहे, पुन्हा शारीर बल. शारीर बल त्याचप्रमाणे मानस बल, दोन्ही गुणावर अवलंबून आहे आहारावर. तुम्ही ज्या प्रकारचा आहार सेवन करता तसं तुमचं मन बनतं. तुम्ही ज्या प्रकारचा आहार सेवन करता तसं तुमचं शरीर बनतं. भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे सात्विक, राजस आणि तामस. तुम्ही ज्या प्रकारचा आहार खाल त्याप्रमाणे तुमच्या शरीराचं आणि मनाचं पोषण होतं. कारण जेव्हा आपण धातू परिणमन बघतो किंवा धातू पोषण बघतो तेव्हा त्याच्यामध्येही आहाराचे किती प्रकारे परिणमन होतं, 3 प्रकारे, सूक्ष्म, स्थूल आणि अनुभव. त्यापैकी जो अनुभव असतो हा कशासाठी जातो, तो तुमच्या मनाच्या पोषणासाठी जातो. स्थूल भाग हा त्या धातूचं पोषण करतो, त्याच्या उपधातूंचं पोषण करतो. आणि सूक्ष्म भाग हा पुढच्या भागासाठी जातो. आणि त्यातलाही अणु इन द सेन्स काय इंडिकेट करतो की प्रसादामधला प्रसाद. म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म, सूक्ष्मपेक्षाही सूक्ष्म काय आहे, तर अणु, की जो तुम्ही दाखवूही शकत नाही असा अनुभव कशासाठी जातो, तो तुमच्या मनाच्या पोषणासाठी जातो. त्यामुळे तुमचं शारीर बल आणि मानस बल हे दोन्ही कशावर अवलंबून आहे, आहारावर अवलंबून. म्हणून आहार कसा असायला पाहिजे, तर आहार हा श्रेष्ठ असायला पाहिजे, आहार संपत असायला पाहिजे. आणि असं केल्यानंतर मग तो आहार परिणामकर भावाकडे येतो की आहार परिणामकरास्तु भावा भवन्ति. की मग त्या आहार जे काही तुम्ही चांगलं घेतलं, भले माझ्याकडे सगळं आता पूर्ण आहार तयार आहे, काय म्हणतात त्याला, पंचपक्वान तयार आहेत, पण तो रेडी आहे, पण ते तुम्ही घेतल्यानंतर त्याचं परिणाम होऊन त्याच्यातून जो आपल्याला इफेक्ट अपेक्षित आहे, धातूची वृद्धी. धातू इन द सेन्स, धातू हा शब्द का वापरला जातो, तर धातू म्हणजे तैही दोष धातू मला, हे 3ही आस्पेक्ट्स अपेक्षित आहेत. कारण दोष आणि मल हे दोन्ही जेव्हा प्राकृत कार्य करत असतात तेव्हा त्यांना धातू ही संज्ञा प्राप्त होते. कारण धातूमध्ये ऍक्च्युली धातू हा शब्द का अपेक्षित आहे, तर धारणापेक्षाही धू दधाती धारणम पोषणम वर्तते. हे नुसतं धारण नाही तर पोषणही जिथे अपेक्षित आहे,
धारण हे धातू करतात, पण दोष आणि मल काय करतात, तर पोषणही करतात. तर हे तीनही आस्पेक्ट जेव्हा अपेक्षित आहे तेव्हा धातू हा शब्द वापरला जातो. म्हणजे दोषांना धातू ही संज्ञा प्राप्त होते, धातूंना कधीही दोष ही संज्ञा प्राप्त होत नाही, दूषण करत नाहीत. अजून काय आहे दोषांची त्याच्या पुढची, म्हणजे आता डायव्हर्ट झालं थोडं, पण दोषांना दोष काय म्हटलं जातं, म्हणजे नाही हा शब्द माझा लगेच येतो, कारण मला ही सवय आहे मुलांना लगेच नाही म्हणायची, कारण त्यांना लगेच हो म्हटलं की ते लगेच हे होतात, त्याच्यामुळं ते वर चढतात, त्याच्यामुळे पुन्हा खाली आणण्यासाठी लगेच नाही म्हणायचं. पण दोष का, कारण दोषांची निर्मितीच ही कुणापासून झालेली आहे, ज्याच्यापासून आपण निर्माण होतो. म्हणजे काय, तर दोष हे काय आहे, तर दोष पुन्हा दोन प्रकारचे आहेत, प्राकृत आणि वैकृत. प्राकृत हे काय आहे, प्राकृत दोष हे तुमच्या प्रकृती निर्माणाला म्हणजे तुम्हाला कारणीभूत आहे, पण वैकृत असतो ती गर्भादी अभिनिसृतस्य आहार मलस्य संभवा. वैकृत दोष हे आहाराच्या मलापासून निर्माण झालेले. चरकसूत्रस्थान 28. आणि आता जो सांगितला हा अष्टांग संग्रह शरीरात, ही अष्टांग संग्रहकारांनीच फक्त दोषांचे दोन प्रकार सांगितले, प्राकृत आणि वैकृत. प्राकृत दोष यांच्यामध्ये कधीही वृद्धिक्षय होत नाही. आपण आता जे काही सगळं वृद्धिक्षय म्हणतोय ही फक्त आणि फक्त वैकृत दोषामध्ये होते, प्राकृत दोषामध्ये कधीही वृद्धिक्षय होत नाही. फॉर एक्झाम्पल 100% आहे, तर 100% मधल्या माझी वात प्रकृती, वात माझा प्राकृत 70 असेल, तर त्या 70 मध्ये कधीही बदल होत नाही. इफ चेंजेस म्हणजे प्राकृतेषु तू अवरवंती, जर त्याच्यामध्ये बदल झाला तर काय होतं, मुमूर्षोः स्वरूपात चलंती. त्याच्यामध्ये जर स्वरूपात, त्याच्या क्वांटिटी, गुण, कर्म कशातही बदल झाला की आपण मरतो. हेच इंद्रिय स्थानात सांगितलं की तुमचा बदल झाला. बदल कोणामध्ये होतो, वैकृतामध्ये. म्हणजे वृद्धिक्षय कोणामध्ये होते, वैकृतामध्ये होते. का होते, कारण ते मलापासून पोषले गेले. कुठल्या मलापासून, आहार रसाच्या मलापासून. आणि जे पित्तापासून पोषण झालं ते आपले कधी ना कधी तरी गुण दाखवणारच ना, की ज्याच्यामध्ये जर ती क्वालिटी असेल, बॅडमॅन असेल, तर तो कितीही वरून अपरंटली दाखवत असेल मी चांगला आहे, तरी त्याचे केव्हा ना केव्हा तरी गुण उफाळून येणारच आहेत. तसं वैकृत दोषला दूषणीकरण ही संज्ञा प्राप्त, धातूंना ती संज्ञा प्राप्त नाही. त्यामुळे धातू हे कशापासून पोचले जाणार आहे, आहार रसात तो पुष्यन प्रसाद भागापासून पोचले गेलेले धातू. आणि मला पुन्हा कशापासून आहे, पुन्हा पित्तात तो पुष्यन. पित्ताची जी लिस्ट आहे चरकसूत्रस्थान 28 जर तुम्ही काढून बघितला, आता आपण जर तो श्लोकाची इंग्लिश बघायचं असेल 28:3, चरकसूत्रस्थान 28:3, तर तो अध्याय खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपल्याला पचन चूक शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये बघा श्लोक 4, तत्र आहार प्रसादाख्यो रसः कित्तं च मलाख्यम अभिनिवर्तते, कित्तात स्वेद मूत्र पुरीश वात पित्त श्लेष्मानाः कर्ण अक्षी नासिका अस्य लोमकूप प्रजनन मलाः केश श्मश्रु लोम नखादयश्च अवयवाः पुष्यन्ति. आणि पुष्यन्ति तो आहार रसात रस रुधिर मांस मेध अस्थि मज्जा शुक्र ओजांसी पंचेंद्रिय द्रव्यानी धातु प्रसाद संज्ञकानी शरीर संधिबंध पिच्छादयश्च अवयवाः. म्हणजे पुष्यंतीच्या लिस्ट मध्ये कुठेही दोष येत नाही, किट्टाच्या लिस्ट मध्ये येतात. मूत्रपुरीश हे सुद्धा कशामध्ये येतात, किट्टाच्या लिस्ट मध्ये येतात. त्यामुळे आपण जी वृद्धिक्षय होते ती कशामध्ये होते, या किट्टामध्ये होते, प्रसादामध्ये होत नाही. त्यामुळे धातूंचं आपण काय करत असतो, पोषणम अनुवर्तते. उत्पत्ती आपण कुणाचीही करत नाही, उत्पत्ती ही गर्भातच झाली. आहार परिणमनकर भाव हे काय करतात, त्यातून जो प्रसाद भाग किंवा किट्ट भाग निर्माण होणार आहे, त्याच्याच पुढचा कंटिन्युएशनचा जो श्लोक सांगितलेला याच्याच पुढचा, तिथे पुन्हा गुणांचं वेगळं ऍप्लिकेशन सांगितलं. आपण आतापर्यंत गुण म्हणजे काय शिकत आलोय, परादी गुण, शारीर गुण, गुरुवादी गुण, किंवा जे काही 6 मानस गुण सांगितले, किंवा बुद्धी इच्छा द्वेष प्रयत्न मानस गुण सांगितले, की 41 गुणांचं वर्णन आपण शिकतो. पण याच्या पलीकडे जाऊन चरकांनी अजून एक गुणांचं क्लासिफिकेशन केलं. काय केलं, हे सगळं आपण ऍक्च्युली पवी मधलं शिकतो. मलभूत आणि प्रसादभूत. म्हणजे आता आपण हे जे काही शिकलो, पुष्यंती, प्रसाद आणि किट्ट, याच आहार परिणामकर भावाच्या पुढे त्यांनी सांगितलंय की यातून निर्माण होणारे गुण कुठले आहेत, तर 2च प्रकारचे गुण आहेत, प्रसादभूत आणि मल.
आणि हेच आपल्याला मिळवायचं. म्हणजे आहार परिणामकर भावातून आपल्याला काय मिळवायचंय? प्रसादभूत गुण मिळवायचे आहेत आणि मलभूत गुण मिळवायचे. आणि हे घडवून आणणारा कोण आहे? तर 1 2 3 4 5 6 द फॅक्टर्स. कुठले कुठले फॅक्टर्स अपेक्षित आहेत आहाराचे परिणमन करण्यासाठी? तर हे फॅक्टर्स अपेक्षित. जसे की आपण बघतो की आरबीसी करायचे, प्रोडक्शन व्हायचे, कुठले फॅक्टर्स आहेत? बाबा विटॅमिन B12 लागणार आहे मला, काही इरिथ्रोपॉयटिन. म्हणजे हे सगळे जसे फॅक्टर्स आहेत त्याच्या निर्मितीला, तसं आहार इथं मिळवायचे प्रसादभूत आणि मलभूत भाग, तर त्याचा मधली कनेक्टिंग लिंक कोण आहे? तर आहार परिणामकर भाग. आतापर्यंतच मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. नाही म्हणजे याच्यात अजून ऍडिशन असेल तर तुमच्याकडून सांगा. आता मधली लिंक जी आहे ती परिणमन. व्हॉट इज परिणमन? कशाला म्हणणार आपण परिणमन? रूपांतर करायचं. अजून संस्कार. अजून रूपांतर नाही आता, चांगलं रूपांतर. चांगलं रूपांतर. अजून शरीर सात्म्य होणे. शरीर सात्म्य व्हायला पाहिजे. पण मी घेतलं आता फॉर एक्झाम्पल, आपण उदाहरण दिलं की मला खजूर खायचे किंवा मी चहा प्यायचा किंवा काही जरी केलं, खजूर फॉर्म मध्ये माझे धातू आहेत का? नाही. म्हणजे आपल्याला काय करायचंय? पाकाच्या वेळेस मी सांगितलं होतं की पाक म्हणजे काय? की द्रव्यानाम स्वरूप रसयोः परावृत्ती. टोटल कन्व्हर्जन करायचे तुम्हाला. खजूर तसाचा तसा मी खाल्ला तर तसाचा तसा तो माझ्या मांसाची वृद्धी करणार आहे का? नाही. म्हणजे मला त्याला कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय? त्या मांसाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. याच्यासाठी म्हणून शब्दकोश इथे आहे, तर त्याच्या डिक्शनरी मिनिंग काय आहे? पण परिणमन याचा अर्थ ऍक्च्युअल काय सांगितला जातो? तर परिणमनाः भिन्न जातैर अनेकैर एकीभावेन कार्यस्य आरंभः. म्हणजे जे भिन्न विजातीय द्रव्य आहे त्याला मला माझ्या सजातीय फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. नुसतं कन्वर्ट नाही करायचं, तर त्याच्यामध्ये ऍसिमिलेशन पण अपेक्षित. म्हणजे नुसतं डायजेशन नाही, मेकॅनिकल डायजेशन, केमिकल डायजेशन, ऍब्झॉर्प्शन अँड देन ऍसिमिलेशन, या चारही फॉर्म मधून त्याला पाठवणं, ही जी काही प्रोसेस आहे दॅट प्रोसेस इज परिणाम. खरं म्हणजे इट्स गोइंग ऑन, कंटिन्युअसली इट्स गोइंग ऑन. आता सुद्धा तुम्ही काय करताय? माझ्या शब्दांचं पाचन करताय, परिणमन करताय. की मी काय सांगते म्हणजे तुम्ही शब्दांचं परिणमन चालू आहे, तुम्ही बघताय म्हणजे तुमच्या रूपाने तुम्ही त्या शब्दाचं परिणमन चालू आहे, त्या दृष्टीने तुम्ही रूपाने तुमचं हे करत आहात. म्हणजे हे कुठल्या लेवलला जाऊन कार्य होतं? तर इट्स ॲट अ सेल्युलर लेवल, भूताग्नी लेवल कार्य चालू आहे. सगळ्यात पहिल्यांदा परिणमन हे कोण करतं? तर भूताग्नी करतो. नंतर मग जठराग्नी आणि मग धात्वाग्नी. धात्वाग्नी हा एंड लाईफ. कुठल्याही गोष्टीचा परिणाम असेल, द्रव्य जरी असेल, आहार जरी असेल, छान काहीतरी टेस्टी फूड बनत आहे, तुम्हाला स्मेल आला, गंध, पार्थिव, लगेच पृथ्वी महाभूतानी किंवा पार्थिवाग्नीनी कार्य चालू केलं. मग ते समोर आलं, तुमच्या रूपाग्नीनी केलं, टेस्ट केलं, तुमच्या आप्याग्नी किंवा रसाग्नी इथला जो अग्नी आहे त्याने ते चालू केलं. म्हणजे हे जे काही गुणपचन आहे, गुणांचं पचन हे भूताग्नी करतो आणि रसपचन जे आहे ते जठराग्नी आणि धात्वाग्नी करतो. आणि इथे आपल्याला काय अपेक्षित आहे आहार परिणामकर भावामध्ये? तर आहार परिणामकर भावामध्ये तुम्हाला गुणपचन, रसपचन आणि त्या अनुषंगाने होणारं धातूंचं इन द सेन्स सगळ्या शरीराचं पोषण अपेक्षित. आणि हे घडवून आणणारं कोण आहे? प्रोसेस काय आहे? तर परिणमन. परिणमन म्हणजे काय? तर ते आता सांगितलं की भिन्न जातीचं एकीभवन आणि अशा कार्याचा आरंभ. आरंभ म्हणजे काय? पुन्हा सुरुवात आपण असं म्हणतो. पण हे करून आणणारा कोण असतो? पुन्हा आरंभ हे कार्य कुणाचं आहे? वायूचं, वाताचं. त्याच्यामध्ये प्राणाचा रोल सगळ्यात महत्वाचा. जोपर्यंत प्राण नाही, प्राण जोपर्यंत कुठलंही ग्रहण करत नाही, अन्नमादान कर्म, जरी तिथं अन्न हा शब्द वापरला असेल तरी जोपर्यंत तुमचा प्राण नाही तोपर्यंत तुम्ही या शब्दाचं, रूपाचं, ज्ञानाचं, कुठल्याही ज्ञानाचं ग्रहण नाही होऊ शकत. आदान कर्म जिथं जिथं अपेक्षित आहे तिथे तिथे कोण अपेक्षित आहे? प्राण. आणि जिथे जिथे परिणमन अपेक्षित आहे तिथे समान अपेक्षित. तर मग तुमचा आता प्राण चांगला आहे, समान चांगला आहे, तर मग तुम्ही सगळे, आपण सगळे इथे आहोत.
त्यामुळे हे आणि हाच वायू हेच परिणामासाठीचा एक फॅक्टर वायू सांगतो. आणि जिथे परिणामन अपेक्षित आहे म्हणजे आता आपण जरी भिन्न जातीचं सजातीयमध्ये म्हटलं असेल तरी पचनम परिणितीही परिपाकः काल अपेक्षा, हे जरी परिणामन मला करायचं असेल, परिपाक करायचं असेल, परिपचन करायचं असेल तरी हे कशाच्या अपेक्षेने अपेक्षित आहे? काल सापेक्षेने. बरोबर? कुणीही म्हटलं, ह्या म्हटल्या उद्या सकाळी 9 वाजता लेक्चर, 10 वाजता, 5 वाजता, 4 वाजता, इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल? एक काहीतरी तुम्ही काळ ठरवून घेतला आणि मग त्या कालाच्या अपेक्षेने तुम्ही इथे जमा होता की 8:30ला येईल. तसं तुम्हाला पचन करायचंय, मी जरी म्हटलं आहार अपेक्षित आहे, आहार टाकला जरी तरी काल अपेक्षित, म्हणजे परिणामासाठी सुद्धा तुम्हाला काय द्यावा लागणार आहे? काळ द्यावा लागणार. म्हणजे हे सगळं कुणाच्या सापेक्षे? कालाच्या सापेक्ष. म्हणजे हे मी का सांगते, आपण जसं व्हॅरिएबल्स बघतो की एखादी गोष्ट असते त्याच्या भोवती काही एक कॉन्स्टंट असतो आणि त्याच्या भोवती बाकीचे व्हॅरिएबल्स फिरत असतात, त्याप्रमाणे इथे कॉन्स्टंट कोण आहे? आहार आहे. आणि हे बाकीचे काय आहेत? त्याचे व्हॅरिएबल्स आहेत की याच्या अनुषंगाने तुम्ही सगळं हे करत आहात. मग त्यातला महत्वाचा आस्पेक्ट काय? काल आहे बाबा. आता आपण दुसरा जो आस्पेक्ट बघितला की वायू आहे. पण हे सगळे जरी आहेत तरीही चालणार आहे का परिणामन? नाही म्हणून. म्हणजे सगळ्यात महत्वाचा कोण आहे? परिणामन करायचं. म्हणजे काय की पाक पचन ही कुणाशिवाय नाही, पाकादृष्टे नास्ती, काय जे वातादृते नास्ती रुजा आणि पाकादृते पित्तादृते नास्ती पाक. म्हणजे जसं रुजा आहे म्हणजे वात आहे, तसं पाक आहे म्हणजे कोण आहे? पित्त. पण इथे पित्त हा शब्द वापरला का यांनी? नाही वापरला. मग उष्मा हा शब्द वापरला. काय इंडिकेट करतो? उष्मा हा शब्द इथे काय अर्थाने सांगितला असेल त्यांनी? फॅक्टर. अजून अग्निस्थ उष्मा. बरोबर? किंवा अग्निस्थ असं म्हणण्यापेक्षा अजून एक संदर्भ याचा चरकांचा, चरकाला सोडायचं नाही, चरक सूत्रस्थान 12. अग्निरेव शरीरे पित्तांतर्गतः कुपिता कुपिता शुभाशुभानि करोति तद यथा पक्तिम अपक्तिम. म्हणजे इथे पित्तच अपेक्षित आहे. पण कुठलं पित्त अपेक्षित आहे? कारण पित्त हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कार्य करतो. की जो जेव्हा इथे आला तेव्हा पक्ती अपक्ती करतो, तो जेव्हा माझ्या त्वचेला गेला तेव्हा उष्मना उष्मना, मात्रा मात्रत्व म उष्मना, तोच माझ्या इथे गेल्यावर दर्शन म अदर्शन. बरोबर? की तो जिथे ज्या स्थानाला जाईल त्याप्रमाणे तो शुभ किंवा अशुभ कार्य करेल. आता पुन्हा डिक्शनरीकडे जायचं असेल, शुभ आणि अशुभचं मिनिंग म्हणजे हा अर्थ इथे अजिबात अपेक्षित नाहीये, तरीही पुन्हा शुभ आणि अशुभ म्हणजे काय अपेक्षित? नाही. हे सगळे आस्पेक्ट्स आहेत. नाही, हिताहितानी परत वेगळी पेअर आहे. शुभाला एक अर्थ आहे की शुभ म्हणजे काय? आता खूप गोरी व्यक्ती समोर आहे, मुलगी छान, तर आपण म्हणतो किती सुंदर आहे, पण तिनं तोंड उघडलं आणि तिचा आवाज ऐकला, तिचं ओरडणं ऐकलं की आपण कसे नको नाही ऐकायचं. शुभ म्हणजे काय? की जे तुमच्या 5ही ज्ञानेंद्रियांना तृप्त करेल, दॅट इज शुभ. पक्ती हे केव्हा असतं? हितकर काय आहे? मी चांगलं खावं, पण तरी मला पॉपकॉर्न आवडतात किंवा मला चिप्स आवडतात. ते काय आहे? तत्कालीन सुखकर आहे पण हितकारक नाही. जे हितकारक ही आहे, जे सुखकारक ही आहे आणि जे पंचही ज्ञानेंद्रियांचं पोषण करणार आहे, तर्पण करणार आहे, दॅट इज शुभ. त्यामुळे ही जी कार्यचरकांनी तिथं जी सांगितली सूत्रस्थान 12 मधली, दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे इतकी सुंदर आहे, कारण त्यांनी अजून वेगळ्या ठिकाणी कार्य सांगितली सूत्रस्थान 17 मध्ये, पण ती प्राकृत आणि अविकृत दोषांची सांगितली की तिथं सांगताना अजून कार्यांची लिस्ट वेगळी आहे. सूत्रस्थान 20 मधले जी दोषांची कार्य सांगितली ती अजून वेगळी आहे. आणि विमान स्थानाच्या 8व्या स्थानात प्रकृतीची लक्षणं वर्णन करताना जे सांगितलं ते अजूनच वेगळे. म्हणजे एकाच दोषाची कार्य आणि सूत्रस्थान पहिल्यामध्ये सांगितले गुण ते अजून वेगळे आहेत चिकित्सेत. म्हणजे गुण आणि कर्मांचा जर आपण विचार केला तर सूत्रस्थान 1, 12, 17, 20, विमान 8 म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तो वेगवेगळे गुण सांगतो आणि वेगवेगळी कार्य सांगतो. का सांगतो? त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी त्याचा अर्थ अभिप्रेत हा वेगळा आहे. तो अभिप्रेत अर्थ जे आपण आता बघतोय की शुभाशुभाने, म्हणजे मला याचं फल काय मिळवायचे? शुभ फल मिळवायचे. अशुभ मिळवायचे का? अशुभ मिळणार किंवा अपक्ती या फॉर्म मध्ये. पचन आपलं चांगलं सुखकार होत असेल तर आपण खुश असतो, शुभ असतो. मला चांगलं बघायला मिळालं एखादं दृश्य, आपण नाटक बघायला गेलो ते खूप चांगलं असेल
तुमची सगळी इंद्रिय तृप्त झाली, ते शुभ. म्हणजे दर्शनाच्या दृष्टीने ते शुभ. टीव्ही चालू जरी असेल आणि त्याच्यावर काहीतरी रटाळ लागलं असेल, ते शुभ आहे का? नाही. बघायचं म्हणून आपण दर्शन करतो, पण ते शुभ आहे का? यासाठी शुभाशुभाने कार्य सांगितलं. आणि हे शुभ कार्य आपल्याला कशातून अपेक्षित आहे? याच्यातून अपेक्षित. कुणामधून? कोण करून देणार आहे तुम्हाला? पित्तच करून देणार आहे. पण कुठला पित्त? आता बघितलं ना आपण, अग्निरेव शरीरे पित्तांतर्गत, तो त्याच्या अंतर्गत होऊन कार्य करून आणणार आहे. आणि उष्मा हे काय आहे? तर उष्मा हा त्याचा टोटल आउटपुट आहे. उष्मा हा भाव आहे. अग्नी हा सुद्धा भाव आहे, पण अग्नी आपण महाभूत म्हणून रिप्रेझेंटेशन घेतो. ते कारण द्रव्यामध्ये जात आणि हे कार्यद्रव्यामध्ये. कारण पंचमहाभूतानी म्हणजे ख आदिनी द्रव्या आणि काल, दिशा आणि मन आणि आत्मा ही कारण द्रव्यामध्ये येतात. आणि कारण द्रव्यापासून कार्यद्रव्यामध्ये. उष्मा हे काय आहे? त्याचं तिथलं कार्य, की तिथं तो काय करतोय की हे घडवून आणतो. पण तो घडवून आणतोय म्हणून तो भाव पदार्थ आहे, की तिथं तो भाव आहे. कुठे आहे? पुन्हा आता जर आपण उष्म्यामध्ये जायचं तर उष्मा म्हणजे आहार परिणमन हे कुठे घडत आहे. म्हणजे आपल्याला जर त्याचं स्थान, लोकेशन बघायचं की माझं आहार परिणमन इथं कुठं घडत आहे. इथे स्पेसिफिकली परिणामकर भावांना आहार हे लागलेला उपसर्ग आहे. आहार हा इथे उपसर्ग या अर्थाने आलेला आहे, विशेषण या अर्थाने आलेला नाही. का? तर परिणामकाराला परिणमन कुठेही चालू आहे. आताच आपण बघितलं शब्द स्पर्श रूपरस. इथे आपल्याला पर्टिक्युलरली कुणाचं परिणमन करायचंय? आहाराचं करायचंय. म्हणजे आहार परिणमन कुठं चालू आहे? लोकेशन काय त्याचं? अधिष्ठान काय? हे कुठं घडतंय? आता कन्साइज टू आहार परिणामकर भाव महास्रोतस, अन्नवस्रोतस. अजून मुख कुहरापासून ह्याच्याकडे. पण असं जरी असेल तर आपण जर सर्व आहार परिणामकर भावांचा विचार केला त्याच्या पुढे जाऊन तर वायुर अपकर्षयती, उष्मा पचती वायुर अपकर्षयती. म्हणजे वायू आहाराला खेचून कुठून तरी त्या उष्माच्या स्थानाजवळ आणतो. म्हणजे पूर्ण मुख कुहर किंवा पूर्ण महास्रोतस येणार का? नाही येणार. पर्टिक्युलर स्टिकअप टू अग्निस्थान. आणि मग अग्निस्थान काय आहे? ग्रहणी, आमाशय, अजून नाभी, अजून ग्रहणी आहे. पण ग्रहणीचा संदर्भ काय? अग्नि अधिष्ठानम ग्रहणस्य ग्रहणात ग्रहणी मता नाबेर उपरै गृहणी अग्नि बलेन उपस्तंभ उपगृहीत. आणि हेच पुन्हा अवस्थापाकाच्या संदर्भात घ्यायचं. का? तर अवस्थापाकामध्येही त्यांनी सांगितलंय, तिथं जो काही स्थाली उदर न्याय सांगितला त्याच्यामध्ये प्राणम आदान कर्म, अन्नम आदान कर्म, तो प्राण कोष्टम प्रकर्षती. आणि त्याच्यानंतर तिथं काय आहे तर त्या आमाशयाच्या नाभेर उपरी, नाभीच्या वर, पण आमाशयाच्या खाली, अध आमाशय. आमाशयाच्या खाली म्हणजे जसं आपण जर भांड कन्सिडर केलं तर स्थाली ओदर न्याय काय सांगतो की स्थाली आहे आणि त्याच्यामध्ये ओदर. इथे स्थाली काय आहे तर आमाशय, त्यात टाकलेला ओदर म्हणजे तुम्ही जो काही आहार जो घेतलाय तो त्याच्यात टाकलाय. आणि त्या थालीच्या खाली पण नाभीच्या वर कोण आहे तर अग्नीचा अधिष्ठान. मग इन बिटवीन कनेक्टिंग लिंक म्हणून चरकांनी काय सांगितलं तर ग्रहण करणारा असा जो अवयव आहे तो ग्रहणी. आणि त्या ग्रहणीच्या अधिष्ठानाने कोण आहे तर अग्नी. म्हणजे उष्मा किंवा आहार परिणमन कर कुठे चालू आहे तर त्या अग्नीच्या अधिष्ठाने, म्हणजे त्या ग्रहणीच्या ठिकाणी ते चालू असावं असं आपण म्हणतो. बरोबर? हा पहिला संदर्भ. आता या नाभीला अजून संदर्भ काय आहे की नाभीच्या वर किंवा नाभीमध्ये तर आपण जेव्हा पित्ताच्या स्थानांमध्ये सांगितलेलं आहे की नाभी हे त्याचं स्थान सांगितलेलं आहे की पित्ताचं स्थान सांगितलेलं आहे. अजून गर्भनाभी, गर्भनाभी नळी म्हणजे नाभी हे पहिलं ओपनिंग आहे की जिथून तुमची कम्युनिकेटिंग लिंक तयार होते आई आणि याच्यामध्ये, आणि त्याच्या मार्फत स्नेहन होतं किंवा पोषण होतं. उपस्नेहन न्याय जो तिथं सांगितलाय आणि केदार कुल्य न्याय की धातू पोषण जे काही सांगितलंय. आता पुन्हा धातू पोषणामध्ये जर आपण गेलो तर धातू पोषण न्याय जे काही सांगितले हे पोषणासाठी आहे, उत्पत्तीसाठी.
उत्पत्तीसाठी कुठला न्याय पडतो गर्भामध्ये, तर केदारी क्रिया आणि उपस्नेन न्याय. हे दोन न्याय त्या गर्भपोषणामध्ये सांगितले. तर त्या गर्भनाभी नाडी मार्फत, आणि त्याला अजून सगळ्यात महत्वाचं इथे लावलेलं आहे, नाभीमध्ये सूर्यमंडल. नाभीच्या ठिकाणी काय आहे, सूर्यमंडल. सूर्य इज द रिप्रेझेंटेशन. आदान, विसर्ग, विक्षेप या सोम, सूर्य, अनिल असतात, की हे तीनही काय फक्त आणि फक्त सगळं जग कोणाभोवती फिरतंय, या सोम, सूर्य, अनिलाभोवती. शरीर ही काय आहे, सोम, सूर्य आणि अनिल. वरचा भाग हा सोम आहे, मधला हा सूर्य आहे, खालचा काय आहे, अनिल. या तिघांच्या मधलं रिप्रेझेंटेशन कोण आहे, आपली मध्य शरीर सूर्य. आणि तिथे पचन चालू आहे, म्हणजे शरीर मध्याला पचन चालू आहे. इन शॉर्ट कुठे चालू आहे, शरीर मध्याला चालू. हे अग्नीच्या अधिष्ठानाने आपण विचार करू शकतो. अजून काय, तर नाभे हे वाम पार्श्वस्थ जाठराग्नी. अल्टिमेटली अन्नमय स्रोतस मूलस्थान, बाकी सगळं जर आपण विचार केला तर त्या सर्व ठिकाणी आपल्याला कोण सांगितलेलं आहे, तर अग्नी सांगितलं. अशा या अग्नीच्या अधिष्ठानामध्ये कुणाचं पचन चालू आहे, आहाराचं पचन चालू. पण एकटा आहार पचन करणार आहे का, एकटा अग्नी पचन करणार आहे का. मी भात घेतला, तसाच्या तसा भात घेतला आणि तो भांड्यात टाकला आणि गॅस फुल केला, भात शिजेल का, नाही. म्हणजे त्याच्यासोबत कोण पाहिजे, हे सगळे. म्हणून प्रधानभूत भाव कुठला आहे, उष्मा, आणि सहाय्यभूत भावा हा उरलेले 5. बरोबर, की पहिला प्रधानभूत भाव कुठला आहे माझा, तर उष्मा. उरलेले जे काही आहेत हे सगळे त्याला काय करणार आहेत, सहाय्य करणार आहेत, मदत करणार आहेत, की बाबा मला आता हे पचवायचंय. पचन डेफिनेटली नो डाऊट डोळे झाकून उष्मा करणार आहे, पण तो एकटा करू शकणार आहे का, नाही. बाकीचे त्याला मदत करतात. मग कोण कोण करणार आहे, उष्मा, वायू, क्लेदः, स्नेह, कालः, समयोग, चेती, या सर्वांचा समयोग. म्हणून समयोग एक वेगळा फॅक्टर सांगितलं, तो आपण सगळ्यात शेवटी बघू. सेकंड फॅक्टर आपण बघूया, वायू. काय सांगितलेलं आहे, कुठला वायू इथे अपेक्षित असेल किंवा वायू येईल, प्राणवायू. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्राण. कारण आपल्याला काय करायचंय, आहार इथं ठेवलेला आहे, पण तो त्या स्थानापर्यंत आणायला पाहिजे ना, तर तो कोण आणणार, प्राण. अन्नम आदान. म्हणून जेव्हा जेव्हा प्राणाची विकृती असेल, इंद्रिय चित्त धृकः. कार्य काय आहे प्राणाचं, इंद्रिय चित्त, बुद्धी, हृदयेंद्रिय, चित्त, धृक. माझं मन नाहीये, मी कितीही जेवण चांगलं केलं, पचन होणार आहे का, नाही. बुद्धी, हृदय, इंद्रिय, चित्त, तुमचं सगळ्यात महत्वाचं, या सगळ्यांचं धारण करणारा कोण आहे, प्राण. ज्याप्रमाणे आदान करणारा आहे त्याप्रमाणे धारण करणारा सुद्धा कोण आहे, प्राण. त्यामुळे ह्या सगळ्या आस्पेक्टनी प्राण अपेक्षित. पहिला प्राण प्राणाने घेतलं, म्हणजे याच्यामध्ये पुन्हा अपकर्षती या शब्दाचा जर आपण बघितला, कर्षण, ओढणं, कर्षण करणं, खेचणं, आणि अप खाली. अप म्हणजे खालची गती, अधोगती. ऊर्ध्व आणि अधो 3 ज्या गती सांगितले तरी तिर्यक. त्याच्यापैकी आता आपली नॉर्मल गती कुठली अपेक्षित आहे, अप, खाली आणायचं आहे. म्हणजे त्या प्राणाने खाली ढकललं, कुठून, इसोफॅगस मधून ते आमाशय. आपण जर मॉडर्न नुसार जरी बघायचा विचार केला तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मुवमेंट्स असतात. इधर जस्ट टू मूव, बरोबर, पेरिस्टाल्टिक करतात. स्टमक, इसोफॅगस मध्ये डायजेशन आहे का, नाही. जस्ट पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शन्स होतात आणि फूड पुढे आणलं जातं. आमाशयामध्ये काय होणार आहे, जस्ट टू मिक्सिंग, आणि त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये मग पेंड्युलर सगळ्या मुवमेंट्स होणार आहेत आणि मग त्याच्यामध्ये डायजेशन होणार. तसं आता फक्त पहिला प्राण काय करतोय, फक्त मुवमेंट, जस्ट टू ट्रान्सफर द फूड, तिथून तिथं अन्न, आणि त्यानंतरची सेकंड स्टेज काय, उष्म्याला मदत करून पचन कर. मग कोण करणार आहे ते, समान. समान, मग समानाचा श्लोक. समान काय करतो, कोष्ठे चरती सर्वतः, अन्नम गृह्णाति पचति विरेचयति आणि मुंचति. अगेन द सेम थिंग, प्रत्येक शब्दाचा अर्थ. अन्नम गृह्णाति पचति विरेचयति आणि मुंचति. अन्नम गृह्णाति, गृह्णाति तिथं काय, ग्रहण कर. पण ग्रहण कुणाचं, आमाशयामध्ये असलेल्या अन्नाचं. अपक्व आमाशय धारयती इति अर्थ. हा श्लोक ऍक्च्युली
वाग्भटाचं आहे. आपण आता जर चरक बघत असू तर जर चरकानुसार समान वायूचं स्थान आणि कार्य बघायचं असेल तर काय कुठे सांगितलंय? चरक सूत्र चरक चिकित्सा 28 वातव्याधी चिकित्सेमध्ये. आणि ते सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे काय वैशिष्ट्य समान वायूचं तिथं काय वैशिष्ट्य वर्णन केलंय चरकाने? वाहनी स्रोतांश. म्हणजे बाकीच्या किंवा आपण जे काही वाग्भटानुसार दोष शिकतो त्याच्यामध्ये कुठेही स्रोतसांचं वर्णन नाही. दुसरी गोष्ट चरक, सुश्रुत किंवा वाग्भट यांनी जी काही स्रोतस वर्णन केले या स्रोतसांमध्ये दोष व स्रोतस कुठंही वर्णन केलेली नाही ना. अंबुव स्रोतस म्हणजे अंबुव स्रोतस म्हणजे उदक व स्रोतस वर्णन केलंय पण असं स्पेसिफिकली दोषांसाठी उदक व स्रोतस असं वर्णन केलेलं नाही. पण चरकांनी चिकित्साच्या त्या 28व्या अध्यायामध्ये जिथं समान वायू सांगितलाय तिथे स्वेद दोष अंबुवाहानी स्रोतांशी समाधिष्ठिता शुक्र आर्तव मलमूत्र यांचं सगळ्यांचं विवेचन अधिष्ठित आहे. म्हणजे समान वायू कुठे अधिष्ठित आहे? आपण इथं स्टिकअप कशाला राहिले? फक्त अग्नी अधिष्ठानाला की समानो अग्नी समीपस्था की तिथं फक्त समानाला जवळचा आहे, अग्नीच्या जवळ आहे. पण तिथं तो काय सांगतो की समान हा फक्त तुम्ही पचनासाठी किंवा तेवढ्याच ग्रहणीपुरता स्टिकअप राहू नका. तो कुठे कुठे अधिष्ठित आहे तर स्वेदवह स्रोतस, दोषवह स्रोतस आणि अंबुवह स्रोतस. आता दोष व स्रोतस आहेत का असं बघायला गेलं तर नाहीच आहे. पण तिथं पुन्हा चक्रपाणी काय सांगतो की स्वेद दोष आणि अंबुवह येती काय अर्थ घ्यायचा तर दोषवहानी सर्व शरीर व्यापी. म्हणजे समान वायूचं कार्यक्षेत्र हे कुठं आहे? टॉप टू बॉटम, तुमच्या केसाच्या टोकापासून ते नखाच्या बोटापर्यंत समान वायू. कारण दोष कुठे आहेत? सर्व शरीर चरानी दोषा. दोष संपूर्ण शरीरभर आहेत. तसा समान वायू कुठे आहे? संपूर्ण शरीरभर. स्वेद का? स्वेदाचं अधिष्ठान काय आहे? त्वक, रोमकूप. त्वक कुठे कुठे आहे? सर्व शरीर. नुसतं सर्व शरीर नाही, पुन्हा त्वचा 2 ठिकाणी असते, बाह्य आणि आभ्यंतर. ही दिसते ही बाह्य आहे. तुमचे सर्व जे काही म्युकस मेम्ब्रेन सगळे जे काही इंटरनल लाइनिंग्स आहेत दिस ऑल कम्स अंडर द त्वचा. त्यामुळे पुन्हा तिथे आहे. आणि तिसरं काय राहिलं? अंबू. अंबू कुठं आहे? उदक सर्व शरीरभर आहे. म्हणून तर सांगताना चरकांनी उदकाचं प्रमाण हे बाकी सर्व धातूंपेक्षा जास्त सांगितलं. किती सांगितलं? 10 उदकस्य अंजली प्रमाण. कारण सर्वात पहिल्यांदा चरक शारीर 7 मध्ये शरीर संख्या व्याकरण मध्ये तो काय सांगतो की तुमच्या सर्व शरीरामध्ये जे जल आहे ते उदक आहे आणि त्या उदकामधून स्वेदमापन होते. म्हणजे उदक आणि स्वेद हे काय आहेत ह्यांचं रिलेशन नेहमी मेंटेन ठेवावं लागतं की जर उदक कमी झाला की स्वेद अल्टिमेटली आणि स्वेद कमी झाला की उदक. हे काय आहे? आश्रयाश्रयी भाव. त्यामुळे उदक व स्वेद वहन दोष व टोटल आउटपुट काय की संपूर्ण शरीर. आणि अशा संपूर्ण शरीराला व्यापून कोण आहे? समान. म्हणजे समानाचं कार्य कुठं चालू आहे? ॲट द सेल्युलर लेवल. जिथे जिथे पचन चालू आहे म्हणजे तुमची सेल डिव्हिजन आहे डेफिनेटली समान. समान बिघडला की सगळं बिघडलं. समान चांगला तर सगळं चांगलं. फक्त इथे आपण कुठल्या ह्याला आलोय की अग्नी अधिष्ठानाला आहाराचं परिणमन करायचंय म्हणून समान चांगलं. मग त्या समानाने ग्रहण कुणाचं केलं? इथे ग्रहण अपेक्षित नाही. न गृह्णाती, ग्रहणाती नाही. ग्रहणात ग्रहणी मता ते ग्रहणीला लागले. पण इथे समानाला काय? गृहण. म्हणजे काय की जे अपक्व अन्न आमाशयाच्या ठिकाणी आहे ते फक्त त्यांनी काय केलं? पुढे धारण केलं. धारण हे कार्य अपेक्षित आहे, पचन कार्य अपेक्षित नाही. नेक्स्ट स्टेज मध्ये काय करतो? पचन. इथं मग उष्म्यासोबत तो करतो. म्हणजे अग्निसंदुक्षणात भक्षकार भक्तकार येईल. म्हणजे तिथं आपल्याला काहीतरी भक्ष्य टाकलं की तो कावळा कसा उचलून घेतो, भक्षण करतो. बरोबर की नाही? अन्नाचे 4 प्रकार सांगितले. हे ह्यांनी सांगितलेलं आशित पिशित, आशित पान, लेह आणि खालित. हे चरकांनी सांगितले. योग रत्नाकरांनी 12 सांगितले की मग भक्ष्य, भोज्य, लेह हे सगळे. तर त्याच्यामधला जो भक्ष्य आहे की काही प्राणी जे आहेत ते काय करतात? भक्षण करतात. अशा भक्षण करून खाणाऱ्या प्राण्यांचं मांसाचं वर्णन वेगळं आहे
आणि चोचीने कुरतडून खाणाऱ्यांचं वेगळं आहे, बिलाशयात राहणाऱ्या मांसाचे वेगळे आहेत. हे पुन्हा चरकाने 27व्या मध्ये सूत्रस्थान 27 मध्ये जे काही 12 वर्ग सांगितले, त्यातला जो मांस वर्ग सांगितलाय त्या मांस वर्गामध्ये पुन्हा 8 वर्ग सांगितले की त्या 8 प्रकारचं मांस कसं आहे, प्रसेह, भूशय, बिलाशय, की या प्रत्येक उडणारे पक्षी त्यांचं मांस कसं असेल, जमिनीवर स्थिर राहणाऱ्यांचं. त्यामुळे हे प्रत्येकाचं वेगळं आहे. इथं आपण काय करतोय, तिथल्या केलेल्या, आता त्या अग्नीच्या टिक त्या भांड्यामध्ये ते पडलंय आणि आता त्याचं भक्षण चालू आहे. आणि कोण भक्षण, त्याचा भक्त कोण आहे, त्याचा अग्नी, उष्ण. आणि कुणी दिलं ते, समान काय करतो, त्याला संरक्षित करतो, तिथं मिळतो. आणि मग काय आहे, विवेचन. विवेचन म्हणजे विवेचन, निवडणं. विविनोती, पृथक्करण करोती, विविरणोती. आकाशाचं काय, सगळ्यात पहिलं विविक्त हा गुण कुणाचा आहे, बेसिक क्वालिटी ऑफ आकाश. जोपर्यंत आकाश नाही तोपर्यंत तिथं होणार, तिथं ऑलरेडी अन्न पडलेलं असेल, होणार आहे का पचन, मला तिथं ऑलरेडी पहिलं खाल्लेलं पचलेलं नाहीये, मी दुसरं टाकून त्याच्यात उपयोगी पडणार आहे का, नाही. हे पहिला आस्पेक्ट. दुसरा आस्पेक्ट काय, आमाशयातून आलेलं अन्न हे कसं आहे, अपक्व आहे, बरोबर, असहत आहे ते, अजून काही त्याचं एकीकरण झालंय का, नाही, जस्ट टू मिक्स केले आपण. तर सहत अन्नम पाकाय विकल्पते. असं जे सहत, घट्ट, सहत म्हणजे काय, घट्ट, ज्याच्यामध्ये पृथ्वी आहे, संहत, ज्याचं अजून हनन झालेलं नाहीये, ते अजून एकत्र आहे, अशाचं हनन करायचं, तुकडे पाडायचे. पुन्हा तुकडे करणं हे कार्य कोणाचे, वायूचं आणि उष्म्याचं. तर त्या दोघांचं कोरिलेशन असतं. त्याचं तुकडे करणे आणि त्याचा पाक करणं हे कार्य कशाने झालं, विवेचनानं झालं. आणि पुन्हा मुंचती, मुंचन करणं म्हणजे सोडणं, नाही, पुढे ढकलणं. शत्रुमूत्रादी निस्सरण, त्याच्यातला मला चांगला काय आहे, किट्ट काय आहे, सार किट्ट विभजन करणं हे कार्य ही किट्टच आहे. म्हणजे तिथं विभजन झालं, मुंचन झालं. मी मुंचनासाठी पुन्हा कोण आहे, समान. म्हणजे ह्या सगळ्या आस्पेक्ट तिथं वायूच्या अंडर कोण कोण आलं, समान वायू. समान वायूंनी हे सगळे उष्म्यासोबत मिळून एकटा करत नाही, हे सगळं करायला त्याला कुणी कार्य करणार आहे, गॅस चालू पाहिजेच. वायूची वर हालचाल चालू आहे, पण खाली कोण पाहिजे, उष्मा अपेक्षितच आहे. उष्मा त्याला मदत करतोय आणि ते सगळं कार्य काय चालू आहे, त्यांचं चालू आहे. मुंचन झालं, मुंचन झाल्यानंतर तिसऱ्या वायूचा रोल येतो आपण. कारण आपण फक्त निष्क्रमण करत नाही, आपण काय करतो, धारण करतो. धारण आणि मग निष्क्रमण. कारण धारण का, की शत्रूत सार आणि किट्ट हे विभजन केलं, पण मला मूत्रवेग आला म्हणून मी लगेच मूत्र विसर्जन केलं का, नाही. म्हणजे त्या आलेल्या वेगाचं धारण करणं, निर्मिती जी झालेली आहे ते सुद्धा कोण करणार आहे, आपण. आणि मग त्याची निर्मिती. आणि इथं जे काही झालं आता, हेच प्रसाद आणि किट्ट आहे, हेच प्रसाद आणि सार भाग आणि किट्ट भाग आहे, की जेच गुणस्वरूपी तयार होतं असं चरकाने सांगितलं, बरोबर. म्हणजे बेसिकली उष्मा आणि वायू आपण बघितले, पण त्याच्या सोबत बाकीचे अजून घटक बघायचे राहिले. पण उष्मा आणि वायू एक्सप्लेन झाले, म्हणजे आपण डिस्कस केले, एक्सप्लेन झाले म्हणण्यापेक्षा डिस्कस केले. म्हणजे प्राणाचा रोल सगळ्यात महत्वाचा, समानाचा रोल, त्याचं अधिष्ठान आणि उष्मा. आणि चरकांनी जे वैशिष्ट्य सांगितले ती इन शॉर्ट, की आपण त्या ओघाने फक्त की ते कुठं आलंय कुठं आलंय कुठं आलंय असं बघितलं. बाकीचं तुम्ही तिथे बघू शकता, म्हणजे डिटेलमध्ये तुम्ही तिथे जाऊ शकता. पुढे तिसरा मुद्दा काय आहे, क्लेद आणि स्नेह. काय सांगितले असतील क्लेद आणि स्नेह, आपण सायमल्टेनियसली बघू. क्लेद आणि स्नेह रूपांतरणासाठी जळून जाईल, त्यासाठी स्नेह आवश्यक आहे. क्लेद म्हणजे काय अपेक्षित आहे, क्लेद इंडिकेट्स द, नाही गती नाही, गती हे वायूला गेलं, गती ही क्लेदाला न्यायला येत नाही. सॉफ्टनेस आला, स्नेहामुळे मार्दवता आली. क्लेद म्हणजे काय इंडिकेट केलेलं आहे पुन्हा, क्लेद म्हणजे काय, एकत्रीकरण सांगितलंय, पण एकत्रीकरण कुणाने होणार आहे, द्रव, पाणी. क्लेद काय इंडिकेट करतो, पुन्हा डिक्शनरी मिनिंग, क्लेद म्हणजे आद्रीभाव. हा क्लेद म्हणजे आद्रीभाव.
जल आतापर्यंत जर आपण विचार केला, थोडा पंचभौतिक ह्याच्याने जर विचार केला, तर उष्मा इंडिकेट्स द तेज महाभूत, वायू वायू महाभूत. पण या दोघांसाठी तिसरं बॅलन्स ठेवायला काय पाहिजे आपल्याला? उदक पाहिजे. म्हणजे तरच तिघांचं हे होऊ शकतं. पीठ मळायचंय, उष्मा आहे. रोडला गाडी कोणी लावली तेवढ्याने जाऊन या. रोडवर शक्यतो लावू नका. आता जागा भरपूर आहे. जरी बाहेर असेल ना तरी कार जाते. क्लेद आणि स्नेह आपण कशासाठी बघतो? तर क्लेद मॉइश्चर, आर्द्री भाग. याच्यामध्ये जल का अपेक्षित आहे? आपल्याला पीठ मळायचं जरी असेल तरी त्याच्यात आपण काय होतो? पाणी. पाण्याशिवाय त्याचा गोळा होऊ शकतो का? नाही. त्याला तेलाचा हात लावला की तो अजून काय होतो? मऊ होतो. क्लेद हा शैथिल्य मापादयती, स्नेहो मार्दवम जने. दोन आस्पेक्ट्स आहेत. पण हे दोन्ही आस्पेक्ट कुठल्या महाभूताचे? तर जल आहे. जल काय आहे? द्रव, सरळ, स्निग्ध, सगळ्या गोष्टी, त्याच्यात सगळे गुण सांगितले. आणि दुसरा इथे काय अपेक्षित असते? तर जोपर्यंत मुवमेंट व्हायची तर ती कशी व्हायला पाहिजे? फ्रिक्शनलेस व्हायला पाहिजे. त्यासाठी आवश्यक काय? लुब्रिकेशन, ऑइल अपेक्षित आहे. म्हणून स्नेह. तिथं मला ते सगळं गोळा मिक्स करायचंय, सगळं करायचंय, उष्मा आहे, वायू सगळं समान होईल, त्याचा खूप कार्य करतो. पण समानाची जर आपण क्वालिटी बघितली तर तो वृक्षत्वाकडे जाणार. समान हा बेसिकली वृक्ष गुणाचा आहे. त्याच्यामुळे त्या वृक्षासोबत तुम्ही कशाची ऍडिशन द्यायला पाहिजे? स्नेहाची ऍडिशन द्यायला. म्हणून स्नेह तिथे ऍड करा. कुठलीही मुवमेंट, फॉर एक्झाम्पल तुम्ही चिकित्सेचा विचार करता, आता सरांनी असे शिकवले, मलबद्धता असेल, पाणी तुम्ही कमी पिण्याची ज्या व्यक्तीला सवय आहे बसून राहणे, त्याचं हार्ट स्टूल होतं का? आणि ते होताना तो जेव्हा बाउल मधून येतो तेव्हा त्या इंटेस्टाईनला इजा करत करत येतो. काय येतो? का तिथं क्लेद आणि स्नेह कमी पडलाय. म्हणून तुम्ही स्नेह द्या की रोज बाबा 1 चमचा तूप पी. का? त्याच्याने तुला सॉफ्टनेस येईल. म्हणजे पहिली स्टेज ही प्राथमिक आहे. नंतरचं तुम्ही डिसीजचं वगैरे नंतरची गोष्ट. पण तिथं पहिली स्टेप आपण काय सांगतो की क्लेद आणि स्नेह. यासाठी म्हणून त्या मला अन्नाचं पचन करायचं आहे तर त्याच्यामध्ये ते फ्रिक्शनलेस व्हावं, मला कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून मी काय ऍड करायला पाहिजे? त्याच्यामध्ये क्लेद आणि स्नेह हे मी ऍड करायला. म्हणून क्लेद हा शैथिल्य मापादयती आणि स्नेह मार्दवम जनयती. आणि कुठल्या महाभूताचा रोल बघायचा तर आपल्याला जल महाभूत. म्हणजे तिघांचा बॅलन्स हा तिथे क्रिएट होणार. आणि त्याच्या पुढे जाऊ काल. काल काय अपेक्षित आहे? काल सांगितलेलं आहे. आताच आपण बघितलं की जरननिष्ठा काल. कालासाठीची कालाची अपेक्षित आहे की त्याला एक वेळ जाऊ द्यावा. मग काल म्हणजे पुन्हा काय आहे? कालाचं पुन्हा आपण गेलो. काल हा शब्द काय इंडिकेट करतो? कलाम न लियती इति कालहा. काल हे पुन्हा कारणद्रव्य आहे. हे सगळं ग्रंथोक्त झालं. पण इथे काल कुठला अपेक्षित आहे? तर कालाचे जे काही 2 प्रकार सांगितलेले आहेत, अवस्थिक आणि क्षणादी. आता जो चालू आहे तो क्षणादी. पण तिथे माझ्या अवस्थानुरूप पचनाचा कालावधी काय आहे? भोज्य भेषजयोः द्वय चतुर्याम. म्हणजे माझ्या खाल्लेल्या भोज्याचं पचन व्हायला 4 याम आणि भेषजाला 2. म्हणजे तेवढा कालावधी जाणं अपेक्षित आहे. याचाच पुढचा आस्पेक्ट जर आपल्याला बघायचा असेल तर सुश्रुत आणि उत्तर स्थानामध्ये सांगितलेले की कुणी कुठल्या काली खावं. सुश्रुत उत्तर स्थानामध्ये 56व्या अध्यायात त्यांनी सांगितले की ज्याचा मंदाग्नी आहे, जो दुर्बल अग्नेय आहे, त्यांनी 12 तास नाही 24 तास सुद्धा खाऊ नये. आणि त्यांनी जेवण कसं करावं? तर त्यांनी दिवसातून एकदाच जेवण करावं. म्हणजे आज सकाळी खाल्लं की दुसऱ्या दिवशी सकाळी खावं. पण ज्याचा तीक्ष्णाग्नी आहे त्यांनी दिवसातून 2 वेळा जेवायला हरकत नाहीये. एखादा कृष्य मधुमेही व्यक्ती आहे, त्यांनी वारंवार खायला हरकत नाहीये. तोच जर एखादा संतर्पणजन्य ओबेसिटीचा आहे, त्यांनी आवश्यकता नाहीये की त्यांनी सारखं मोहर खायला पाहिजे. म्हणजे हे कालसापेक्ष. दुसरं आपण कालाचं खूप चांगलं उदाहरण, सगळे तुम्ही वैद्य आहात, औषध देताना आपण तो काल बघतो की तो मुहूर्मुहूर द्यायचंय, व्यानकाळी द्यायचंय, उदानकाळी द्यायचंय, अपानकाळी द्यायचंय. म्हणजे हे सुद्धा का
तर तुम्हाला जो व्याधी झालेला आहे त्या व्याधीच्या अनुरूप तुम्ही भेषज निवडता आणि त्या भेषजाच्या अनुषंगाने तुम्ही काळ सांगता. हा जो काही आहे हा अवस्थित काळ आहे आणि इथे काय आहे हा पचनाचा कालावधी सांगितला की तो 4 याम सांगितलेला आहे. याच्यावरूनच अग्नीचं परीक्षण केलं जातं. बरोबर. म्हणजे आम्ही जे काही मुलांना शिकवतो फर्स्ट इयरच्या किंवा पीजीच्या की अग्निपरीक्षण जर तुम्हाला करायचं आहे तर अग्निपरीक्षण आपण कसं करतो? जरणशक्त्याम परीक्षा. आता पुन्हा अग्नि जरणशक्त्याम परीक्षेत पुन्हा कुठं सांगितलं हे? पुन्हा चरका विमानस्थान 4 अनुमान प्रमाणासाठी सांगितलं. म्हणजे अग्नी काय मला आता इथे दिसतोय का? नाही. पण मी कशावरून ठरवणार? माझ्या जरणशक्तीवरून ठरवणार. पण जरणशक्तीसाठी आधी काहीतरी घ्यायला तर पाहिजे. म्हणजे काय आली? अभ्यवरण शक्ती. पण तीच अभ्यवरण शक्ती पुन्हा चरकाने कुठे सांगितली? ती मात्रा सांगितली. विविध कुक्षेमध्ये मात्रा सांगितली की तुम्ही किती घ्यायचं. सर्वग्रह, परिग्रह किंवा मात्रे कुक्षेर अपीडनम न अतिहृदयम असं. तिथे विमानस्थान 8वा अध्याय दशवी धातुर परीक्षा भाव जे सांगितले प्रकृती सार सत्व तिथं त्यांनी आहार शक्ती सांगितली की आहार शक्ती तच्च अभ्यवरण शक्त्या परीक्षा. म्हणजे तुमची आहार शक्ती जितकी आहे त्याच्यावरून तुमची अभ्यवरण शक्ती तुम्ही केल्यानंतर मग जरणशक्ती आणि मग अग्नीचं परीक्षण करताना पुन्हा कोण येतं? तिसरा फॅक्टर अग्नीच्या अधिष्ठानावर ज्या दोषाचा अधिक्य. बरोबर. अग्नीचे प्रकार किती आहेत? 4. बरोबर. हे कुठल्या अग्नीचे प्रकार आहेत? जाठर अग्नी. जाठर अग्नीचे परीक्षणावरून केलेले 4 प्रकार हे पुन्हा चरकाने विमानस्थान 4 मध्ये सांगितले की सम पित्त अनिल आणि श्लेष्म. येथे चतुर्विधानां पुरुषाणां भवन्ति समाधिष्ठिते वातलानां वाताभि अभिभूते विषमान. म्हणजे तुमच्या अग्नि अधिष्ठानावर ज्या दोषाचा अधिक्य असेल त्या दोषाचा तुमचा अग्नी बनतो. नॉट नेसेसरी की तुमची प्रकृती वात प्रकृती आहे म्हणून विषमाग्नी असायला पाहिजे. माझी वात प्रकृती आहे पण माझ्या अग्नीच्या अधिष्ठानावर पित्ताभिभूते म्हणून माझा तीक्ष्णाग्नी आहे. म्हणजे माझे बाकीचे प्रकृती इज द टोटल कॅरेक्टरिस्टिक्स आउटपुट आणि अग्नी इज वन ऑफ देम. असं जरी असेल तरी अग्नी सर्व प्रकृतीचं वर्णन केलेला नाही. तो फक्त पित्ताचा सांगितला. म्हणजे अग्नी परीक्षण हे पुन्हा अग्नि अधिष्ठानावर म्हणजे इथे उष्मा जिथं अग्नि अधिष्ठान आहार परिणाम कर शिकतोय त्याच्या की माझा अग्नि पित्ता अभिभूती आहे. मग त्याचा क्रायटेरिया काय की माझा तीक्ष्णाग्नीच आहे. मी कशावरून म्हणणार माझा तीक्ष्णाग्नीच? सर्व अपचार तिथंच त्यांनी तिथंच सांगितलंय. विमान 4 मध्ये तिथं सांगितलंय रोगानिक मध्ये. कारण ते अग्नी कशासाठी आवश्यक आहे? रोगानिक. अध्याय काय आहे तो? रोगानिक अध्याय. की रोग मला सगळे व्हायचे कुणाच्या अधिष्ठानाने कुणाच्या भोवती फिरतात रोग? सगळे अग्नि अधिष्ठानाच्या भोवती फिरतात. त्यामुळे तीक्ष्णाग्नी असेल सर्व अपचार 6 तद विपरीतस्तु मंदार आणि समस्तु सम खलु अपचार तो विकृतम आपद्यते अनपचार तो प्रकृती अवतिष्ठते. आणि त्याच्या विपरीत समाच्या विपरीत विषमा. विपरीत एवढा एक शब्द वापरला चरकांनी. ते अजिबात डिटेल मध्ये गेला की हे सगळं आहे. सर्व अपचार सह करतो तीक्ष्ण. अपचाराच्या विरुद्ध सगळे नियम धाब्यावर. बस संपला विषय. सगळे नियम धाब्यावर बसून जरी खाल्लं आणि मला पचत असेल तीक्ष्ण. तीक्ष्णाग्नी का? कारण तिथं माझ्या त्या अग्नीच्या अधिष्ठानावर कुणाचा अधिक्य आहे? पुन्हा कोष्ठ पुन्हा तीक्ष्णाग्नी आहे म्हणून मंद कोष्ठ येत नाही, मृदू कोष्ठ येत नाही. पुन्हा कोष्ठ काय आहे? पुन्हा त्या कोष्ठाच्या ठिकाणी ज्या दोषाचा तिथं क्रूर. हे सगळं यासाठी आवश्यक की तिथं परिणमन चालू आहे आणि तिथं उष्मा आहे. त्या उष्म्यामध्ये कुणाचं आधिक्य आहे आणि ते सगळं चालू. आलं लक्षात? यासाठी काल जरणशक्त्या की सगळं मी अग्नीचं परीक्षण कुणाच्या अपेक्षेने करतोय? कालाच्या अपेक्षेने करतो. काल आहे तर सर्व गोष्टी, काल नाही तर काहीच नाही. म्हणजे मी म्हटलं की आजच माझा आवळा हा 1 महिन्यात पिकायला पाहिजे, होणार आहे का? नाही. इट टेक्स टाइम. म्हणून तो नाश व्हायलाही काय लागणार आहे? तेवढाच वेळ लागतो. टोमॅटो आणि आवळा. टोमॅटो जेवढ्या लवकर उत्पन्न होतो तेवढ्या लवकर तो काय होणार आहे?
आणि आवळा तसाच तुम्ही ठेवला तो होणार आहे का विनाश? म्हणजे जशी उत्पत्ती तसाच विनाश. तुम्ही आहार जसं सॉलिड जे काही बनवलं असेल, जसं बनवलं असेल, ड्युरेबल असेल तर ते लाडू राहणार आहे. त्याचऐवजी त्याच गव्हापासून बनवलेली पुरी, चपाती पण नाही पुरी, ती किती वेळ राहणार आहे? सकाळची संध्याकाळ. म्हणजे तुम्ही जो पदार्थ जसा बनवलाय तसाच त्याचा काय होणार आहे? विनाश. ते सुद्धा आहार परिणाम करेल. तुमच्या शरीरात मध्ये पण तसंच विघटन होणार आहे आणि तसाच त्याचा आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे चांगलं खा, आपण काय म्हणतो, चांगलं सर्व धातूपर्यंत त्याला नरिशमेंट न्यायचे. कारण याच्यातनं निर्माण झालेलं पुन्हा नेण्यासाठी पुढचा टॉपिक आहे तो आपण पुढच्या वेळेस घेऊ. धातू पोषण न्याय, ते तयार झालं पण ते तिथपर्यंत न्यायचंय तर ते कसं झालं. आणि या सगळ्यांचा शेवटी काय आहे? समयोग. हे सगळं आहे. हे इथं क्लेट ठेवला, इथं स्नेह ठेवला, इथं उष्मा ठेवला, चालणार आहे का? नाही. त्यांचं काय पाहिजे? कोऑर्डिनेशन पाहिजे. सम आणि योग. सम म्हणजे काय? प्रॉपर, योग्य, सम, बॅलन्स, सममिती, उचित प्रमाणे. क्वांटिटी वाईज, क्वालिटी वाईज इट शुड बी सम. न हीन न अधिक, न्यून पण नको ना अधिक्य पण नको. बॅलन्स. कारण दोषांच्या किती अवस्था आहे? 3. क्षय, स्थान, वृद्धी. स्थानामध्ये जोपर्यंत आपण सगळे सेट, क्षय झाला किंवा वृद्धी झाली बिघडली. आणि दुसरा आस्पेक्ट काय? योग. युज्यते, जोडणे, एकत्र करणे, एकत्रीकरण. या सर्वांना ती माळा, सगळे मोती वेगवेगळे विखुरलेले आहेत, एकत्र आणल्यानंतर ती काय बनते? माळा बनते. तसं या सर्व घटकांना जोडणारा, एकत्र करणारा असा काय आहे तर समयोग. म्हणजे या सर्व घटकांचं सगळं कोऑर्डिनेशन चालू आहे. योग्य काळी आहार घेतला जातोय, आणला जातोय, योग्य ते पाणी टाकलं जातंय, म्हणजे स्रवण होतं. ऍक्च्युली पाणी म्हणजे क्लेद आणि स्नेह कुठून आला? बाहेरचं पाणी तर आहेच, पण तिथं सुद्धा स्रवणा स्रोतावसी. कारण स्रोतासामध्ये तिथं कुठला स्रोत असतो? उदक. पुन्हा चरकाला सोडायचं नाही. तिथं काय सांगितलं त्यांनी? अंबुव स्रोत. समानाच्या ठिकाणी कोण आहे? फक्त अंबुव स्रोत. की तो अंबू तिथं स्रोतसांसी, तिथं श्रवण होत. श्रवण याचा अर्थ काय? पुन्हा मी प्रत्येक वेळी अर्थ विचारते मला. पाझरणं नाही. पुन्हा चरकाला सोडायचं नाही. चरक विमान 5. श्रवण याचा अर्थ त्यांनी सांगितलं की श्रवण म्हणजे काय तर पोषांश श्रवण आहे. आणि म्हणून सुश्रुत काय सांगतो? सीरा धमनी वर्जित. सीरा या फक्त सरणात आहे, धमन्या या फक्त मानात आहे. म्हणजे तिथं फक्त पोष्य भावांचं वहन केलं जातं. पोष्य भावांचं श्रवण, पोष्य भावांची निर्मिती आपद्यमानानां धातूनां भावानां अभिवाहिनी भवन्ति अयेन अर्थेन श्रोतावसी. ही चरकाची डेफिनेशन. आणि सुश्रुत फक्त शॉर्ट मध्ये सांगतो. तर तिथं ते श्रवण चालू आहे, समान ते करतोय, तिथे जलाचं निर्माण आहे, पाझरणं आहे, तिथं ओततोय आणि या सर्वांचं चालू आहे कोऑर्डिनेशन. तर त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे? चांगला असा प्रसादभूत आणि समयोगस्तेषा परिणामम धातू साम्यकरः संपन्न. म्हणजे या सर्व आहार परिणामकर भावातून शेवटी आपण काय मिळवला परिणाम? धातू साम्यकरः संपन्न. धातूंची साम्यावस्था मिळवायची. आणि धातूंची साम्यावस्था कशी मिळाली? कारण त्यातून निर्माण झालेला प्रोडक्ट काय झाला? चांगला निर्माण झाला. तो जर झाला नाही, यातला कुठलाही फॅक्टर एक इम्बॅलन्स असेल तर त्यातून निर्माण होणारा प्रोडक्ट हा साम्यकर निर्माण होणार आहे का? नाही. किट्ट भाग जास्त निर्माण होईल. फॉर एक्झाम्पल, प्रसाद आणि किट्टाचं विवेचन झालंच नाही, द्रवमाला प्रवृत्ती. अग्नी आलं अन्न की लगेच कसं तरी पचवलं की बाहेर टाक. सारानुशोषण झालं का? नाही. माझं त्यावेळेस मी काय होणार आहे? मला दौर्बल्य येणारच आहे. द्रवमूल प्रवृत्ती कंटिन्युअसली मी जे काही घेतेय ते जर कंटिन्युअसली बाहेर जात असेल, त्याच्यावर अग्नीची प्रक्रियाच होत नाही, त्यातनं सारभागच निर्माण होत नाहीये आणि त्याचं पुन्हा शोषण, सारानुशोषण हा पुन्हा तिसरा मुद्दा आहे, ते होतच नाहीये, द्रवमूल प्रवृत्ती बाहेर होती, राहणार आहे का तुमचं बल? नाही. म्हणजे यासाठी आवश्यक कोण आहे? आहार परिणाम. हे सर्व आहार परिणामकर भाव. आणि त्यातून मग पुढे 2 प्रकारचे शरीर गुण निर्माण होतात, मलभूत आणि प्रसाद. ते आपण पुढच्या आता हे सगळं आहार परिणामकर भावांसाठी सांगितलं. पण क्लेदक कफ का नाही घ्यायचा? घ्यायचा नाही म्हणजे नाही घ्यायचा नाही असं नाहीये. क्लेदक कफ किंवा हे
चरक किंवा सुश्रुतांचा आस्पेक्ट नाहीये, तो वाग्भटाचा आस्पेक्ट. कफाचे प्रकार हा वाग्भटाचा आस्पेक्ट. आणि इथे पुन्हा क्लेदन याचा अर्थ काय? क्लेदनात क्लेदका, म्हणजे जो क्लेदन करतो. क्लेदन याचा पुन्हा अर्थ काय? क्लेदने स्निग्धा. शारीरिक गुणांमध्ये पुन्हा गेलो तर क्लेदन हा गुण कुणाचा आहे? स्निग्धा, स्नेहांश. तुम्ही इधर बाह्यता घेतलेला किंवा आतला घेतलेला हा स्नेह अपेक्षित. कारण स्नेह आणि क्लेद हे दोन्ही कुणाचे असतात? ते स्निग्धाचे ऍस्पेक्ट आहे. क्लेदने स्निग्धा. आपण जर त्या हेमाद्रीची टीका वाचली त्या श्लोकावरची तर त्यात तिने सांगितले क्लेदने स्निग्धा, शोषणे वृक्षा, हे सगळे जे काही आहे म्हणजे क्लेद म्हणजे पुन्हा स्निग्ध गुण अपेक्षित आहे तिथे. आणि क्लेदक कफ हा वाग्भटाने सांगितला. सुश्रुतांनी ते अधो आमाशयामध्ये ऊर्ध्व आमाशय आणि अधो आमाशय कन्सिडर करून ऊर्ध्व आमाशय की तत्र आमाशयात उपरिष्टात प्रत्यनिका, ते इट्स अ रिप्रेझेंटेशन सूर्य आणि चंद्राचं. त्याच्यामुळे ते काय म्हणतात त्याला, प्रतिकात्मक संज्ञा आहेत त्या, की वर आणि खाली किंवा क्लेद आणि स्नेह किंवा वर क्लेदक आणि खाली पाचक, ही प्रतिकात्मक संज्ञा आहे अल्टिमेटली जी काही सांगितलेली आहे. अजून काही हे 6 मध्ये पहिले 2 हे समजा उष्मावायू हे शारीर भाव, क्लेद स्नेह हे आहार्य भाव आणि काल आणि समयोग हे या दोघांव्यतिरिक्तचे आवश्यक असलेले भाव, असं वर्गीकरण आहे. आपण आपल्या पद्धतीने वर्गीकरण कसंही करू शकतो. ग्रंथोक्त कुठलंही वर्गीकरण नाही. हे प्रधानभूत किंवा साह्यभूत हे सुद्धा आत्ताच्या जे काही पुस्तकं किंवा त्याचे जे काही ट्रान्सलेटिंग मराठी बुक्स आले त्याच्यामध्ये ग्रंथांनी कुठल्याही भावाला कधीही कमी जास्त लेखलेलं नाही. त्यांनी फक्त एकच सांगितले समयोगा. ह्या सगळ्यांचा समयोग पाहिजे आणि उचित प्रमाण. खूप उष्मा आहे आणि बाकीचे नाहीयेत, वायू तिथे आणत नाही, काहीच होणार नाही, ते जळून जाईल ना. खूप उष्मा, माझा खूप अग्नी तेवढा तीक्ष्ण आहे आणि मला खायलाच मिळत नाहीये प्रकृती, का तो कृश होणारच आहे. म्हणून तो तीक्ष्णाग्नी आहे, पित्त प्रकृती आहे, पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक डिस्ट्रॅक्ट आहे. मुहुर्मुहुर द्वंद्व शुका, का पुन्हा पुन्हा बक्षिणशीला. द्वंद्व शुका आहे त्याचं टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे पित्त प्रकृती, का? कारण त्याचं तीक्ष्ण आहे. आणि हे सगळं का? तस्य उष्ण्या, उष्ण मुखा, उष्ण असका, सुकुमार अवदात गात्रा, प्रभूत पिप्लू व्यंगताल तिलकालका, शुद्ध पिपासावंता, द्वंद्व शुका आणि शिप्र बली पलित खाली ते दोष. खातो पण, पचवतो पण, टाकतो पण आणि बल पण काही राहत का? उष्ण. आणि मग द्रवत्वात द्रव शिथिल मृदू संधी मांसा, मग ते वेगळ्या गुणावर. तर मग गुणानुसारी लक्षणं हे पुन्हा चरकांचं वैशिष्ट्य. त्यामुळे चरकांनी हे जे सांगितलंय ह्याच्यात कुठेही प्रधान अप्रधान असं काही नाही. हा प्रधान आणि अप्रधान आहे पण ते व्याधीच्या प्रकारांबाबतीत आहे. सरांनी लास्ट टाइम पण प्रधान अप्रधान स्वातंत्र्य हे व्याधींच्या बाबतीत आहे. हे भावांच्या बाबतीत कुठेही प्रधान अप्रधान नाही. दोषांमध्येही वायू प्रधान आणि पित्त आणि कफ नाही असं नाही. तिघही इक्विव्हॅलंट आहेत. फक्त तरतम भावाने त्याचे होणारे व्याधी, त्याचं स्थान, अधिष्ठान भेद, रोग भेद, आमय भेद याच्यानुसार ते सांगितले. तुम्ही सगळे प्रॅक्टिकली आहात त्यामुळे मी उदाहरण काय, मी फक्त थेरॉटिकल अप्रोच सांगितलं. थेरॉटिकल म्हणण्यापेक्षा उदाहरण आहे, आल्सर आहे. आता उदाहरणच एक साधं उदाहरण तेलाचं द्यायचं. जनरल आपण वापरतो भुईमुंग तेल आहे, सूर्यफूल आहे, सोयाबीन आहे. तर त्याची निर्मिती, भुईमुंगाचं तेल हे कसं असणार आहे? भुईमुंग हे जमिनीत येतं, स्थिर आहे, गुरु आहे, पार्थिव आहे. जिथं तुम्हाला त्या व्यक्तीचं वजन वाढवायचंय, खूप दुबळी मुलगी आहे, तुम्ही भुईमुंगाचं तेल खाण्यात वापरा. कारण अल्टिमेटली आहार परिणामकर भाव म्हणजे कुणाचा परिणाम आहे? त्या आहाराचा परिणाम चालू आहे. तुम्ही जर ते भुईमुंगाचं तेल वापरलं तर त्याच्यामध्ये स्थिरता येणार आहे. तेच जर तुम्हाला तुमची बुद्धिवर्धन, आपण नारळाचं तेल लावतो का? नारळ आकाशात येतं अगदी सूक्ष्म, जेव्हा स्रोतसांमध्ये पेनिट्रेशन होणं अपेक्षित आहे सूक्ष्म व्यवहारी गुणांनी. नारळ तेल आपण त्वचेला लावतो, लागलेलं पण दिसत नाही, पण केसाला लावतो का? हे आपलं आकाश आहे, हा वरचा आकाश आहे ना, त्याच्यामुळे आकाशाला लावतो. सेम वे सूर्यफूल आहे, सूर्याच्या दिशेने तेज महाभूत आहे, अग्निवर्धन करायचंय, सूर्यफूल द्या. असं तुम्ही वेगवेगळ्या आस्पेक्टनी म्हणजे एक आहारद्रव्य घेऊन त्या आहारद्रव्याचं ऍप्लिकेशन करू शकता. म्हणजे साधी गहू आहे, गव्हाची आपण चपाती बनवली, पोळी बनवली, गहू भाजले, तुपात भाजले, बारीक केले, पीठ केलं, त्याचा लाडू बनवला, त्याचा हलवा बनवला, तर त्या प्रत्येकाचे गुण वेगळे येणार. चपातीचे गुण वेगळे आहेत, फुलक्याचे गुण वेगळे आहेत. चपातीला तेल लावले की तूप लावलंय, अगेन इट डिफर्स. पुरीचे गुण वेगळे आहेत, लाडूचे गुण वेगळे आहेत. म्हणजे या प्रत्येकाचं तुम्ही किती त्याच्यावर, पुन्हा याच्यामध्ये काय आला?
अष्टाहार विधी विशेष आयतनामधला संस्कार करणम द्रव्यानाम गुणांतरणम आधारम उच्यते. तुम्ही त्या द्रव्यावर करण किती केले ते संस्कार, त्याच्यावर तुम्ही काय केलं, गुणांतर आधानम उच्यते. त्याच्यावर तुम्ही गुणांचं आधान किती करताय त्याच्यानुसार त्याचं बदलणार आहे. तुम्ही एकच द्रव्य आहे पण त्याच्यावर किती प्रकारे आधान केलं आणि हे बाह्य केलं तेच अभ्यंतर करायचंय. पण त्याच्यासाठी आवश्यक कोण आहे, आहार परिणाम. आहार परिणामकर भाव नसतील तर तुमचं निर्माणच होणार नाही ना, त्या द्रव्याचं रूपांतरच होणार नाही ना स्वरूपामध्ये, रसामध्ये, गुणामध्ये, कर्मामध्ये. ते झालं तर तुम्ही तुमचं शरीर चांगलं राहणार, शरीराचं पोषण चांगलं होणार. असं तुम्ही पुढचा विचार तुम्ही करा. म्हणजे अजून उदाहरणं तुम्ही हे करू शकता किंवा द्रव्याचा वापर करू शकता. कोष्ठाचे प्रकार आणि अग्नी यांचा संबंध लावता येईल लावता येत नाही. त्याच्यात काय सांगितलंय, कोष्ठाचे जे आहेत ना प्रकार, ते कोष्ठाचे प्रकार 4. तैर भवेत आधी अग्नीचे, तैर भवेत विषम तीक्ष्ण मंदच्च अग्नी समयी सम. आणि कोष्ठाचे जे आहेत ते कोष्ठा क्रूर मृदू मध्य मध्य समय. मध्य हा 2 प्रकारे सांगितलाय. कसा मध्य, एक मध्य जो येतो तो कफाचा आणि एक मध्य येतो तो समाचा. पण तिथं पुन्हा हेमाद्रीने एक्सप्लेनेशन दिले की समाचं मध्य आणि कफाचं मध्य याच्यामध्ये काय फरक आहे. बरोबर आहे की नाही, दोन्ही मध्यच आहेत. दोघांचं बाकीच्यांचं सोडून द्या, वाताला क्रूर आहे, पित्ताला मृदू आहे. पण कफ आणि सम ह्या दोघांमध्ये दोघांचंही मध्य आहे. तर त्या दोघांचंही मध्य कसं डिफरन्शिएट करणार तुम्ही. ते गुण कुठून बघणार ना आपण. आता इथे गुण बघायला हे सगळं अनुमान आहे ना, हे सगळं मला ऍक्च्युली कोष्ठ परीक्षण हेच मल परीक्षणावरून आहे. कोष्ठ परीक्षण हे मल परीक्षण आणि दुसरं परीक्षण जे येतं ते स्नेह द्रव्यांचं. म्हणजे तुम्ही स्नेह आणि विरेचन द्रव्यावरून आणि स्नेह द्रव्यावर. तर त्याच्यामध्ये सांगताना त्यांनी असं सांगितलंय की एकच विरेचन द्रव्य 2 व्यक्तींना दिले, बरोबर. पण जो सुविरेच्य आहे तो समाज, जो सुविरेच्य नाही तो कफाचा मध्य. सांगताना 2. पण समाचं जे आहे, सम आता सापडतच नाही ऍक्च्युली. आयडियली जर त्याचा जर डाटा कलेक्शन जो केलेला आहे, सम प्रकृती सापडत, एक दोष समदोष प्रकृती सापडत नाही. ज्या काही सापडतात या सगळ्या ज्या आहेत या द्विदोषज आहेत, बरोबर. याच्यामध्येही द्विदोषज असा प्रकार ग्रंथोक्त वर्णन नाही. पुन्हा चरकाला बघायचं असेल, चरक विमान 8, तर त्यांनी सांगताना द्यात्वा संसर्ग ज्या आणि सन्निकर्ष ज्या. म्हणजे सन्निकर्ष काय तर 3 दोष आणि संसर्ग म्हणजे द्विदोष. द्विदोष असा शब्दच नाहीये. संसर्ग जे आहे, सन्निकर्ष जे आहे, सन्निकर्ष म्हणजे 3ही दोष. आता असताना माझ्या तुमच्यामध्ये 3ही दोष आहेत, फक्त ते तरतम भावानी आहे. हे झालं कोष्ठाचं. अग्नीचं जे आहे ते अग्नीचं पुन्हा तसंच आहे की अग्नीच्या अधिष्ठानावर ज्या दोषाचं आधिक्य असेल तो अग्नी ठरतो. म्हणजे माझ्या अग्नी अधिष्ठानावर पित्ताचं आधिक्य आहे, तीक्ष्ण अग्नी. पण माझ्या कोष्ठाच्या अधिष्ठानावर वाताचं आधिक्य असेल तर तो क्रूर कोष्ठ. दोन्ही वेगळे. आणि प्रकृती इज अ टोटल आउटपुट ऑफ फिजिकल, अनाटॉमिकल, फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल फॅक्टर्स. की मी दिसते कशी, मी वागते कशी, मी बोलते कशी, मी खाते कशी, माझं मला प्रवर्तन कसं होतं, या सगळ्याचं टोटल आउटपुट प्रकृती. आणि कोष्ठ आणि अग्नी हे त्यातले वन ऑफ द फॅक्टर्स. आणि प्रकृती इज द टोटल आउटपुट ऑफ ऑल द फॅक्टर्स असं आम्ही म्हणजे सांगतो. म्हणजे असंच आहे ऍक्च्युली कोष्ठाचं आणि अग्नीचंही की ते एक सिंगल फॅक्टर आहे. आणि ते अधिष्ठान अभिभूती. प्रकृती ही शरीर अधिष्ठान भूते. आणि ती तेव्हाच ठरली जेव्हा आपण गर्भात हे झालो. प्राकृत दोष, प्रकृती आरंभकत्वे सती दृष्टी कर्तृत्व दोषत्व. माधव निदानाने जे सांगितले की जेव्हा तुमचं ज्या दोषाचं कर्तृत्व ठरलं तेव्हाच प्रकृती ठरली, त्याच्यात बदल होत. आपण जे काही बदल करतो हे फक्त आपल्या या दिनचर्या, ऋतुचर्या, पालन, आहार, विहार ह्या सगळ्यांमुळे आपण हे सगळे बदल करतो. त्याच्यात बदल होत नाही. प्रकृतीतही बदल होत नाही. प्रकृतीत बदल झाला की अरिष्ट लक्षण दिसलं, वर्ण बदलला, काळवंडली त्वचा, वर्ण बदलला, अरिष्ट आहे. स्वर बदलला, अरिष्ट आहे. कॅन्सर मध्ये इथला आहे, स्वर बदलला, डेफिनेटली हे अरिष्ट आहे, बरोबर. इंद्रिय अधिष्ठान विकृती झाली किंवा इंद्रिय विकृती झाली, स्ववर्ण स्वर इंद्रिय, डेफिनेटली तुम्हाला ऐकूच येत नाही,
इंद्रिय विकृती झाली, अरिष्ट, आणि ती भरून येत नाही. त्याला आपण फक्त अवॉइड करू शकतो. खूप वेळ झालाय, मला असं वाटतं हे झालं.